तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे ना ऑलरेडी? सर्वरोग निदान वाचन झालेलं आहे सगळ्यांचं? हेतूनपर्यंत आलो सर. हेतूनपर्यंत वाचाच्या हेतूनपर्यंत आले, मी शेवटपर्यंत आलेला आहे हो. सगळं. सटीक वाचतोय आम्ही. हां ठीक आहे. तर जे मी ह्याच्यातला टीका वगैरे मी काही सांगत नाही. ह्याच्यातला आपण जो समजून घेण्याचा भाग आहे त्याच्याबद्दल फक्त मी सांगतो. अथातः सर्वरोगनिदानं व्याख्यास्यामः इतिहस्माहु रात्रयादेव महर्षयः. निदानस्थान वाग्भटाचं त्यातला काही एक टेक्निकल काही गोष्टींमध्ये चेंजेस वाग्भटाने ज्या केलेल्या आहेत त्यातला अजून एक महत्त्वाचा भाग समजण्याची गोष्ट अशी आहे की निदान चिकित्सेपासून सेपरेट करणारा पहिला वाग्भट आहे. निदानाचे अध्याय अन्यथा चरकामध्ये सुश्रुतामध्ये निदान चिकित्सा खाली सलग आहे. त्यामुळे निदानाला पूर्णपणे निदानाचा एक वेगळा अध्याय आहे, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने निदान हा विषयच सांगणारा असा. ऐकू येते का बाहेर? असा फक्त पहिला वाग्भट आहे. त्यामुळे साधारणतः 6व्या-7व्या शतकातला वाग्भट आणि त्याच्यानंतर लगेचच 70-80 वर्षामध्ये माधव निदान आहे की ज्याच्यामध्ये निदान हा पूर्णपणे वेगळा ग्रंथ झाला. पण ग्रंथामध्ये वेगळा पहिल्यांदा निदान काढणारा हा वाग्भट. जर का चरकातलं निदान स्थान बघितलं तुम्ही तर हे अशा पद्धतीचं नाही आहे. तिथं फक्त 8च अध्याय आहेत आणि सांगत असताना तिथे फक्त संप्राप्ती विज्ञान समजावं ह्याच्यासाठी म्हणून लिहिलेलं ते निदान स्थान आहे. पण त्या अध्यायाचं सेपरेशन करून चिकित्सेमध्ये निदानाबद्दल न बोलणं ही स्टाईल जी आहे ही पहिल्यांदा वाग्भट घेतली. त्यातला एक समजण्याचा वेगळा भाग. आणि त्यामुळं निदानासाठी आवश्यक असलेल्या फंडामेंटल्ससाठी एक वेगळा अध्याय म्हणून सर्वरोग निदान असा एक वेगळा वाग्भट पहिला अध्याय तसा घेतो. आणि पहिल्या अध्यायामधला जो सगळा भाग आहे त्याच्यामध्ये चरक निदान स्थानामध्ये जे त्याला सांगायचं आहे त्याचा नटशेल त्या 8 अध्यायांचं इथे येतं. त्यामुळे संप्राप्ती विज्ञानाबद्दलचं ज्ञान देण्याचा भाग वाग्भट इथे करतो. पहिले जे 5 श्लोक आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांसमोर ग्रंथ आहे. पर्याय नाव का असतात असं एक माझ्या दृष्टीने फार एक उद्वेगजनक गोष्ट होती. मी जेव्हा 12वी करून इथे आलो आयुर्वेद शिकायला तेव्हा त्यातल्या काही उद्वेगजनक गोष्टींमधला एक हा भाग होता की पर्याय नाव काय संबंध आहे, पर्याय नाव त्यातनं काय साध्य होतं. आणि त्यातनं आपल्याला सांगितलं जातं की प्रत्येक पर्याय नावाचा एक वेगळा अर्थ असतो वगैरे वगैरे. पण हे पण ठीक आहे, म्हणजे त्यातनं सुद्धा पण तरीसुद्धा सॅटिस्फाईड मी फार त्या गोष्टीने झालो नाही. पण या पर्याय नावांनी काही व्यवहारातल्या सुद्धा वेगळ्या शेड्स आपल्या समोर येत असतात आणि त्याच्यासाठी म्हणून ह्या गोष्टी मी तोच प्रकार तेच नाव पण त्याच्यातनं निर्माण होणारा व्यवहारिक वेगळे वेगळे भाग. म्हणजे पहिला आपण त्यातला पहिला श्लोक जो आहे रोगः पापमः ज्वरो व्याधी विकारो दुःखमामयः यक्ष्मा आतंक गदा बाधः शब्दः पर्यायवाचिनः. हे सगळे पर्यायवाची शब्द आहेत. पण एखाद्या सायंटिफिक नॅरेशन्समध्ये एवढ्या सिनोनेम्स देण्याने काय साध्य होतं. तर द्रव्यगुणामध्ये सुद्धा तुम्हाला एकाच वनस्पतीचं वेगवेगळ्या पर्याय नाव असतात आणि एकच पर्याय नाव वेगवेगळ्या वनस्पतींचं असतं. हे भयानक कन्फ्युजन आहे. तर तिथे फार्मॅकोग्नोसीसाठी म्हणून त्याचा वापर होतो की ती वनस्पती ओळखण्यासाठी. म्हणजे दुर्गंधा, नरकगंधा नाही का, पीतपुष्पा, श्वेतपुष्पा, रक्तपुष्पा ह्याच्यातही फार्मॅकोग्नोसीसाठी त्याचा उपयोग होतो. किंवा त्याच्यातनं त्याच्या काही
व्याधी कर्तृत्वाबद्दल किंवा त्याच्या स्वतःच्या एक बॉटॅनिकल प्रॉपर्टीसाठी म्हणून त्या गोष्टींचा वापर असतो. म्हणजे छिन्नरुहा गुडुचीसाठी. पण इथे करत असताना सुद्धा तशाच पद्धतीने काही वेगवेगळ्या शेड्स त्याच्यामध्ये समोर येतात. म्हणजे त्यातला पापमा, रोग हा पापमा. पापमा म्हणजे पापाने जे होतं ते. म्हणजे एखादी गोष्ट जर का पापाने झाली तर काय होतं, त्याचं रिफ्लेक्शन चिकित्सेमध्ये येतं, ते प्रायश्चित्त असतं. त्यामुळे चिकित्सा ही प्रायश्चित्तासारखी असते. हे सुद्धा पटत नाही, नाही का? ते पण परत पर्याय नाव आहे चिकित्सेचे पर्याय. पण त्यातनं काय कळायला पाहिजे आणि आपल्याला त्याचा उपयोग कसा असतो. तर मी पेशंटना जेव्हा ह्याचं सांगतो की कडू काढा आहे, तर कडू काढा पिणं हे सुखकारक आहे का? हे प्रायश्चित्तच आहे. नाही का? म्हणजे ठरवून एखादी गोष्ट घेणं ही गोष्ट प्रायश्चित्त आहे. आणि प्रायश्चित्त घेत असताना तुम्ही ते विलिंगली घेतलं तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसतो की मला ह्याच्यातनं सुटायचं आहे म्हणून मी हे घेणार आहे. त्यामुळे पेशंटची ती सायकोलॉजी चेंज करणं हे चिकित्सकाचं काम असतं. जेव्हा एखाद्या गोष्टीने पापाने झालेलं असेल तर त्याला तुम्ही विलिंगली तुम्ही ह्याला सामोरं जा आणि ह्याच्यातनं मोकळे व्हा. ह्या पद्धतीच्या शेड्स, खूप भिन्न भिन्न शेड्स ह्या पर्याय नावातनं येत असतात. त्यामुळं त्या उद्देशाने म्हणून हे दिलेलं आहे. दुःख म्हणजे श्वित्र हा व्याधी कसा आहे, तर फक्त दुःख देतो, बाकी काही करत नाही. आणि त्या दुःखाला जर का त्या माणसाने स्वीकारलं नाही तर श्वित्र त्याला काही त्रास देत नाही. स्वीकारलं दुःखाला जर का त्यांनी ते दुःख म्हणून स्वीकारलं नाही तर, म्हणजे हे फक्त पिगमेंटेशनचा फक्त हा इश्यू आहे, ह्याखेरीज ह्या आजाराचा दुसरी काही व्याप्ती नाही. त्यामुळे ते दुःख म्हणून स्वीकारायचंच नाही. हे असं असल्याने काय फरक पडतो मला, माझं बाकी सगळं काही छान चाललेलं आहे, तर तो व्याधीच मोडून काढला जातो. दुःख स्वीकारलं तर तो व्याधी झाला. श्वित्राचा आजार पूर्णतः तसा आहे की ज्याच्यामध्ये फक्त मानस दुःखच त्याला होत असतं, बाकी काही होत नसतं. म्हणजे भारताखेरीज परदेशांमध्ये ह्या गोष्टीला फारसं व्हॅल्यूच नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला फारसा त्रास होत नाही. आपल्याकडे श्वित्राला सोशलच व्हॅल्यू जास्त आहे की त्याच्यामुळे त्याला दुःख सहन करायला लागतं. त्यामुळे त्यालाच जर का मोडून काढलं तुम्ही तर ती गोष्ट खूपच सोपी व्हायला लागते. त्यामुळं त्या व्याधीला अप्रोच होत असताना तुम्ही कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. यक्ष्मा, यक्ष्मा कसा आहे, समुदाय आहे. त्यामुळे भिन्न भिन्न लक्षणांचा समुदाय आहे. म्हणजे पेशंट तुम्हाला, म्हणजे आयुर्वेदिक लोकांना तर तो काही सांगत असतो. तो म्हणजे आलेला असतो कॅन्सरसाठी आणि सांगतो माझं वजन पण कमी करता येईल का, म्हणजे केस गळतायत ते कमी करता येतील का, म्हणजे काहीही अपेक्षा असतात. एक लक्षणांचा समुदाय घेऊन त्याचा विचार करणं. म्हणजे मला परवाच्याच ओपीडीमध्ये एक पेशंटने मला काय सांगितलं लक्षण म्हणून, की मी चालायला म्हणून जातो आणि चालायला जात असताना, झाडांच्या जवळून चालायला जात असताना मला घाम आल्यानंतर कानाच्या मागे मला सूज येते. आणि हे कशामुळे होतं, हे तर मला माहिती नाही. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन आपल्याला लावताच आलं पाहिजे असा आग्रह नसतो. यक्ष्मा ही गोष्ट अशी आहे की त्यातला मूळ बुंधा लक्षात घ्यायचा असतो, बाकीच्या फांद्या दुर्लक्षित करायच्या असतात. ही सांगणारी गोष्ट यक्ष्मा आहे. जोपर्यंत ती फांदी खाली सेपरेट टेकत नाही, वडाच्या पारंब्याहून त्याला एक वेगळं वृक्ष येत नाही त्याचं, तोपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकता, जोपर्यंत ती फांदी एखादी मोठी होत नाही. तसा उदरक उपद्रव असतो. त्यामुळे यक्ष्मामधला जेव्हा उपद्रवाला व्याधीत्व प्राप्त होण्यासारखं त्याचे स्वरूप यायला लागतं, तोपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. असं हे रोगाचं स्वरूप असतं.
म्हणजे हे जे पर्याय आहेत या प्रत्येक पर्यायाला एक शेड दाखवण्याची ताकद आहे आणि ह्या ताकदीने हे सगळे पर्याय येत असतात. म्हणजे हे जर का सगळे एक्सप्लेन करत बसलं तर हे इथंच आपल्या 4 श्लोकांमध्ये सगळं जाईल. त्यामुळे रोगाचं भिन्न भिन्न स्वरूप समोर आणण्याची ताकद या पर्यायांमध्ये असते. बरोबर, असंच मी पुढच्या एक एक घेत जातो. निदानम पूर्वरूपाने रूपाने उपशयस्तथा संप्राप्तिश्येति विज्ञानम रोगाणाम पंचधा स्मृता. वाग्भट हा पुनरुक्ती न करणारा अध्याय संहिता आहे. फक्त हा एक श्लोक आहे पुनरुक्त. रोगम निदान प्रागरूप लक्षणोपशयाप्तिविधी हा पहिल्याच अध्यायात सांगितलेला आहे, पण तो प्रसंगवशात इथे पुनरुक्त आहे. बरोबर. त्यामुळे रोगांचं विज्ञान, रोगांचं ज्ञान कसं करून घ्यावं, रोगाची परीक्षा कशी करावी. बेसिकली एक्झामिनेशन ऑफ अ डिसीज अँड एक्झामिनेशन ऑफ पेशंट या दोन्ही गोष्टींनी ड्युएल एक्झामिनेशन असतं. काय ड्युएल एक्झामिनेशननीच आपण सरकत असतो. वी एक्झामिन पेशंट अँड वी एक्झामिन डिसीज बोथ ॲट अ टाइम. दोन्हीचं परीक्षण एका वेळेस करत आपण पुढे सरकत असतो. आणि रुग्णाचं परीक्षण करत असताना आपल्याला काय शिकायचं असतं हे वाग्भट कुठेच ते तुम्हाला माहितीच आहे असं सांगतो. बरं का. म्हणजे शारीर स्थान पहिल्यांदा येऊन गेलेलं आहे. शारीर स्थानामध्ये त्यांनी प्रकृती वगैरे सगळं सांगितलेलं आहे. त्यांनी विकृती दुतादी विज्ञान सांगितलेलं आहे. ते सगळं काय आहे, ते सगळं रुग्ण परीक्षा आहे, नाही का. म्हणजे आपण जेव्हा तुमच्या वयाच्या असतात ना, तुमच्या वयांमध्ये सगळ्या गोष्टी थेरोटिकली व्यवस्थित शिकवलेल्या असतात. जेव्हा आमच्या वयामध्ये येतात तेव्हा आडमुठेपणा येतो आणि विकृतीच बघण्याची परीक्षा करण्याची आपली पद्धत आहे असा आपला एक समज असतो. जेव्हा फर्स्ट इयरला तुम्हाला शिकवलं होतं की प्रकृतीच परीक्षण, सार संवहन परीक्षण, आणि आता सेकंड इयर थर्ड इयरला आलात की काय होतं, विकृती परीक्षण. आणि जेव्हा तुम्ही व्यवहारात बघायला लागता तेव्हा काय दिसतं, फक्त विकृती परीक्षण. असं दिसतं का नाही दिसत. तर प्रत्यक्ष व्यवहार असा नसतो. दोन्ही गोष्टींचं परीक्षण एकाच वेळेस असतं. म्हणजे प्रकृती आणि विकृती दोघांची परीक्षा एकाच वेळेस करायची असते. म्हणजे उदर परीक्षण करत असताना त्याच्यावर दिसणारे तिलकालक ही गोष्ट तुम्हाला ताबडतोब समजते की भरपूर तिलकालक आहेत बरं का. पित्ताचे बाकीचे काही लक्षणं दिसत आहेत का, असं ताबडतोब तुम्हाला स्ट्राईक व्हायला पाहिजे. त्या डोळ्यांकडे बघितलं की लाल रेषा दिसत आहेत का, अवधात गात्र दिसत आहे का, मांसामध्ये मार्दव सुकौमारी आहे का, हा पित्ताचा आहे. हे त्याच्याबरोबरीने समजण्याची गोष्ट आहे. त्यामुळे विकृती आणि प्रकृती एका वेळेस बघायच्या असतात. हे झालं रुग्णपरीक्षा, हे अगोदरचा भाग आहे. रुग्णपरीक्षा सगळी शारीरिक स्थानामध्ये तो कसं बघण्याचे परीक्षाभाव कुठले ते सांगून झाल्यानंतर मग रोगपरीक्षा म्हणून निदान स्थान घेतं. त्यामुळं रोगपरीक्षा करत असताना रोगपरीक्षा करण्याची पद्धत कुठली तर पंचनिदान. रोगम निदान प्रागरूप लक्षण उपशयाप्ती. ह्याच्यामधला संप्राप्ती हा जो भाग आहे हा डिपेंडंट पार्ट आहे. संप्राप्ती हे डेस्टिनेशन आहे. संप्राप्तीला जाऊन पोचायचं असतं. संप्राप्ती समजली की सगळा व्याधी समजला असं आहे. कारण काय मोडून काढायचं आहे, आपल्या विरुद्ध कोण उभं आहे हे समजण्याची गोष्ट म्हणजे संप्राप्ती. आणि संप्राप्ती समजण्याचे हे 4 भाग आहेत. बरोबर. आणि त्याच्यामधला माधव निदान हा शिकवला जात असल्यामुळं आपल्याला काय वाटतं की समजण्याची गोष्ट कशी असते, तर व्याधी ही समजण्याची गोष्ट असते. तर व्याधी ही समजण्याची गोष्ट नसते, संप्राप्ती ही समजण्याची गोष्ट असते. दोन्हीमध्ये भेद आहे. व्याधी ही समजण्याची गोष्ट असते, म्हणजे ज्वर ही समजण्याची गोष्ट असते, रक्तपित्त ही समजण्याची गोष्ट असते, वातव्याधी समजण्याची गोष्ट असते, कुष्ठ समजण्याची गोष्ट असते, वातरक्त समजण्याची गोष्ट असते, प्रमेह मूत्रकृच्छ ही समजण्याची गोष्ट असते. असा भाव विद्यार्थी डोक्यात तयार करून घेतो. मग संप्राप्ती आणि व्याधी काय फरक आहे, तर संप्राप्ती हा मोठा कॅनव्हास आहे आणि त्याच्यामध्ये काढलेले वेगळे वेगळे चित्र म्हणजे व्याधी आहे. कॅनव्हासवरती माकडाचं पण चित्र काढता येतं, नाही का, झाडाचंही चित्र काढता येतं, सृष्टीचं चित्र काढता येतं. बरोबर. या सगळ्यांची चित्र त्याच्यावरती काढता येतात. पण कॅनव्हास ही गोष्ट जी आहे
ह्याच्यावरती काय चित्र काढलं गेलेलं आहे बघण्यासाठी कॅनव्हास बघायचा असतो. त्याच्यावरती प्रत्येक वेळेस एक चित्र शोधायचं नसतं, एकच चित्र शोधायचं नसतं. हे त्यातनं समजण्याचा भाग असतो. त्यामुळे संप्राप्ती बघायची म्हणजे काय, तिथे कुठला दोष आहे, कुठलं दृश्य आहे, या टर्मिनॉलॉजीमध्ये जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा व्याधीच्या नावाखेरीज हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. व्याधीच्या नावाखेरीज आपल्याला व्याधीचं चित्र समजायला लागतं. म्हणजे आता सध्या मी लॉर्ड ऑफ रिंग्स बघतोय. त्या लॉर्ड ऑफ रिंग्समध्ये आता थर्ड पार्टपर्यंत पोहोचलो सक्सेसफुली. तर त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे माणसं आहेत, सगळे प्रकरणं वेगवेगळे आहेत. एल्फ नावाचं एक प्रकरण आहे, हलणारी चालणारी झाडं आहेत. तर हे काय आहे, हे व्यवहारता नाही आहे, फक्त लॉर्ड ऑफ रिंग्समध्ये. बरोबर. म्हणजे मला जर का ते हलणारं बोलणारं झाड आहे, हे झाड आहे आणि हे हलणार आहे बरं का, असं मला कॅनव्हासवरती दिसलं की मला त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे माझ्याकडे. म्हणजे त्या आपल्या सध्या, कारण असं का होतं व्यवहारामध्ये, तर व्याधी प्रत्येक वेळेस भिन्न भिन्न असतो. रुग्ण ठरवून हेतुसेवन करत नाही. रुग्ण ठरवून हेतुसेवन करत नाही, मला ज्वर व्हावा असं करत नसतो तो. आणि तसं तो करत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये सगळी मिश्रण आलेली असतात. त्याचं क्लिनिकल प्रेझेंटेशन हे वातरक्तासारखं, कुष्ठासारखं, हृदरोगासारखं असं मिश्र असतं. त्यामुळे आपल्याला समजून घ्यायचं असतं की हे त्वगाश्रित आहे, त्याच्यामध्ये हृदयाची लक्षणं आहेत आणि हा आहे गंभीर वातरक्त. त्यामुळे व्याधी अधिकार गंभीर वातरक्त, स्थान त्वचा आणि हृदय, हे जे अंडरस्टँडिंग आहे हे तुमच्या ज्ञानाची मॅच्युरिटी आहे, परिपक्वता आहे. आणि ही परिपक्वता माधव निदानाचाच फक्त अभ्यास करत राहिलं तर मिळत नाही. कारण व्याधी नाम देण्याची सवय लागते प्रत्येक वेळेस. त्यामुळे व्याधी नाव न देण्याची सवय आपल्याला लागणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. सुरुवात व्याधी निदान शिकत असताना सुरुवातीला व्याधी नावासकट सरकणं हे आपल्याला बाध्य आहे, त्याशिवाय आपल्याला समजत नाही. म्हणून पण हळूहळू त्या व्याधीतला एकच तुकडा सापडला, या व्याधीतला एकच तुकडा सापडला असं कळतं. आणि मग तो विद्यार्थी कन्फ्यूज होतो की आता ह्याला मी वातरक्त म्हणू तर पर्वस इन्व्हॉल्व नाही आहेत, बरोबर, आणि कुष्ठ म्हणू तर हृदय पण इन्व्हॉल्ड आहे, हृदरोगच म्हणू तर त्वचा पण इन्व्हॉल्ड आहे आणि रक्तदृश्य पण दिसतंय. हे जे चित्र समोर येत असतं, तर असं त्यातनं समजण्याची गोष्ट असते की हे खरोखर चित्रच असं आहे की हे हलणारं बोलणारं झाड आहे, त्या झाडाला डोळे आहेत, त्या झाडाला तोंड आहे आणि ते झाड चालतं. म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. हे झाडासारखं दिसतं पण माणसासारखं चालतं. हे जे कॉम्बिनेशन समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, हे समजण्यासाठी हा पहिला अध्याय, की तुम्ही व्याधीमध्ये फक्त अडकवू नका. तर व्याधीचे ते वेगळे वेगळे तुकडे एकत्रित करून हे एक वेगळे व्यक्ती तयार झालेली असते. अशा पद्धतीने व्याधी समजून घेण्यासाठी सर्व रोग निदान आहे. पूर्ण कॅनव्हास समोर आणण्याची ही स्टाईल आहे. पुढचा जो येतो, निमित्त हेत्वायतन प्रत्युत्थान कारणही निदानमाहू पर्यायही. परत पर्याय, बरोबर. ह्याच्यामध्ये फार भिन्न भिन्न गोष्टी आहेत. निमित्त, हेतू, आयतन, प्रत्यय, उत्थान, कारण हे निदानाचे पर्याय आहेत. विद्यार्थी म्हणून मी केलेली कायमची चूक म्हणजे हेतूला महत्त्व कमी आणि लक्षणाला महत्त्व जास्त. आणि जसं जसं प्रॅक्टिसमध्ये बसायला लागलो तेव्हा हळूहळू कळायला लागलं की लक्षण हे कार्य आहे. कारण न समजता कार्याबद्दल गेझिंग करता येत नाही.
कशाने हे निर्माण झालं हे समजत नाही. म्हणजे गुदगत रक्तस्राव झालेला आहे, तर गुदगत रक्तस्राव आहे आणि गुदभागी शूल आहे, तर हे विदाही आहाराने झालं का, जास्त प्रवासाने झालं का, हे क्रोध किंवा दुःखाने झालं का, ह्याने त्याची चिकित्सा बदलते. गुदगत रक्तस्राव जर का शोकाने झालेला असेल तर तो रक्ताती सारासारखा होतो, आणि जर का तो अतिप्रवासाने झालेला असेल तर गुदभागी सततच्या आघाताने झालेला असतो, तो आरशासारखा होतो. आणि जर का विदाही आहाराने झालेला असेल तर तो अधोग रक्तपित्तासारखा होतो. चिकित्सा सगळीच बदलून जाते. त्यामुळे हेतू ही गोष्ट मिळाल्यानंतर कायम वैद्य हा राजा असतो, त्याच्या हातात सगळं नियंत्रण आहे. आणि तो सांगणारा ह्याच्यातला जो पर्याय आहे तो पर्याय म्हणजे प्रत्यय. हा जो पर्याय आहे त्यातला प्रत्यय म्हणजे निश्चय, प्रत्यय म्हणजे निर्धारण. प्रत्ययाचा अर्थ जर का तुम्ही बघितला तर प्रत्यय म्हणजे निश्चिती, निर्धारण करणं म्हणजे प्रत्यय. आयतन म्हणजे घर, आयतन म्हणजे घर की ज्याच्या आधारे तो व्याधी राहत असतो. तुम्हाला तेच मोडून काढायचं असतं, म्हणजे त्याला हुसकावून लावायचं असतं. तर प्रत्ययचा अर्थ म्हणजे काय आहे, शब्दशः प्रत्यय तुम्ही जर का डिक्शनरी मिनिंग बघितलं तर प्रत्यय म्हणजे काय, तर निश्चिती, बरोबर, निर्धार म्हणजे प्रत्यय. प्रागरूपम येन लक्ष्यते उत्पित सुरामयो दोष विशेषेण अनधिष्ठिता. पूर्वरूप, पूर्वरूपामध्ये निश्चिती करता येत नाही. मागच्या शनिवारी एक पेशंट आला होता, गुदशूल आहे, आणि गुदशूलामध्ये त्याचा फॅमिली हिस्ट्री अर्शाची आहे. 21-22 वर्षाचा मुलगा आहे. अगोदरचे 2 दिवस रात्री विदाई आहार चिकन खाल्लेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणात, आणि आता गुदगत तीव्र शूल आहे. त्याचं गुद परीक्षण केल्यानंतर गुदाच्या एका कॉर्नरला शोथ आहे, याखेरीज बाकी काही लक्षणं नाही, रक्तस्राव नाही, गुदशूल हे एकच लक्षण. इतका शूल की त्याला बसता येत नाही. अर्शाचा इतिहास आहे दोष विशेषेण अनधिष्ठिता, बरोबर. म्हणजे ह्याच्या ठिकाणी गुदशूल हे एकमेव लक्षण आहे. शूल म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये वात, बरोबर, ही गोष्ट निश्चित आहे. ते कसं चुकतं ह्यासाठीच सांगतोय की दोष विशेषेण अनधिष्ठित, की दोष विशेष त्या ठिकाणी ठरलेला नाही आहे, कुठला दोष ह्याच्यामध्ये नक्की झाला असा. अर्शाचा इतिहास सकारात्मक आहे, पण रात्रीचा आहार विदाही आहे. काय धरू, हेतू सांगतो पित्त, शूल सांगतो वात, अर्शचा इतिहास, बरोबर. यातनं एक करून असं ठरवलं की हा अर्शाकडेच आहे. त्यामुळं इंटरनल कुठेतरी अर्श आहे का म्हणून PR करून बघितलं, असं काही वाटलं नाही. मग अर्शोघ्न औषधं दिली की आता हे ब्लिडिंग होईल म्हणून अर्शोघ्न रक्तप्रसाधनाचं औषध दिलं, आणि अर्शोघ्न तेलाचा बस्ती दिला, पिप्पल्यादे अनुवासन दिलं. दुसऱ्या दिवशी शूल तीव्र झाला रविवारी, की सांगितलं की 10 पट शूल वाढलेला की रात्रभर सुद्धा झोपू शकलो नाही. मला फक्त बसला की शूल असायचा. आता मी आडवा झालो, कुठल्याही पोझिशनमध्ये शूल आहे. मी त्याला सांगितलं त्याच पुड्या 1-1 तासाने 3 पुड्या घे, आणि त्यातनं कमी नाही झालं तर मला तो परत फोन कर. मग त्याने त्याच पुड्या घेतल्या. त्याने सांगितलं की नाही. मी त्याला विचारलं फोनवरती, पल्सेटिंग थ्रॉबिंग असा पेन आहे का? तो म्हटला हो. मी म्हटलं दाखवायला ये. रविवारी जाऊन त्याला मी परत बघितलं. हे स्वच्छ निदान होतं त्या ठिकाणी की हा अर्श नाही, तर त्या ठिकाणी स्थानिक विद्रधी आहे. हेतू महत्त्वाचा. अर्शा इतिहास दुय्यम झाला.
बरोबर. जे काही विदाही आहार सेवन केला गेला होता त्या ठिकाणी स्थानिक रक्ताचा विदग्धता होऊन त्या ठिकाणी विद्रधी तयार झालेला होता. त्यामुळे गुद परीक्षण केल्यानंतर तो जो शोध होता तो शोध पेटिकेसारखा वरती आलेला होता. बरोबर. हे काय झालं? लिंगम अव्यक्तम अल्पत्वात व्याधीनाम तद यथायतम तदेव व्यक्तताम यातम रूपमिती अभिधीयते. तो जो शोथासारखा होता तो विदर्धी व्रणशोथासारखा व्यक्त झाला. बरोबर. हा व्रणशोथासारखा त्याला व्यक्तताम याती. संस्थानम परत आता रूपाचंच जे आहे ते म्हणजे त्यामुळे पूर्वरूप कसं असतं तर पूर्वरूप हे असं असतं, डायसी असतं. त्यामुळे त्याला ठरवण्यासाठी तुम्हाला सगळं ताकद वापरून विचार करायला लागतो आणि ते मिस होऊ शकतं. त्याला प्रोव्हिजनल डायग्नोसिस सारखंच लिहायला लागतं. रूपाला तदेव व्यक्तताम यातम रूपमिती अभिधीयते संस्थानम व्यंजनम लिंगम लक्षणम चिन्हम आकृती. हे तुम्हाला व्याधीचं परीक्षणाद्वारे त्याला विचारून संस्थान म्हणजे प्रत्यक्ष स्थूल स्वरूपात दिसणार, बरं का, स्थूल स्वरूपात दिसणार. व्यंजन म्हणजे आपण जेवण करत असताना प्रमुख आहार काय असतो? भात पोळी हे प्रमुख आहेत, ते व्यंजन नाहीत. बरोबर. शाक हे व्यंजन नाही, पण चटणी, लोणचं, कोशिंबीर हे सगळे काय आहेत? हे व्यंजन आहे. बरोबर ना. त्यामुळं कशा पद्धतीचीही लक्षणं असतात की ती दुय्यम असतात, पण ते तुम्हाला दाखवतात. म्हणजे संधी शूल आहे असं जेव्हा रुग्ण सांगतो, संधी हेच प्रमुख लक्षण आहे आणि चेहऱ्यावर त्याच्या दिसत असतं की त्याला पिंपल्स भरपूर येऊन गेले बरं का मागे. हे काय दाखवतं तर त्याच्यामधल्या रक्तदृष्टीचा इतिहास दाखवतं आणि रक्ताला दृष्ट असलेला टेंडन्सी दाखवतं. त्यामुळे अशा टेंडन्सी असलेल्या व्यक्तीला संधी दुरुस्त करत असताना विदग्ध होईल रक्त असं औषध द्यायचं नसतं. हे व्यंजन आहे, हे दुय्यम लक्षण आहे. त्या स्त्रीला विचारलं तर तिला ब्लिडिंग 4 दिवस 6 दिवस असतं, त्याची तक्रार नसते त्याच्याबद्दल. मला 6 दिवसच होतं असं ती सांगते. हे व्यंजन आहे. हे तुम्हाला एक ॲडिड फॅक्टर असतो, तुम्हाला तो समजून घ्यायचा असतो. त्याची तक्रार नसते त्याच्याबद्दल, पण ते प्रमुख लक्षण नसतं, पण ते तुम्हाला एक डिरेक्शन देणारं लक्षण असतं. बरोबर. त्यामुळं व्यंजन ही अशी असतात, ती अशी रूपं असतात की जी सटल बरोबरीने असतात. त्यामुळं अशा पद्धतीने असणारे काही असतात चिन्ह आणि आकृती. हे कसे आहेत? हे तुम्हाला परीक्षणामध्ये समजण्याच्या गोष्टी असतात. म्हणजे गुदाचा आकार, गुदाच्या ठिकाणी असलेला अर्श. म्हणजे एक अशीच 23-24 वर्षाची मुलगी होती, तिला रिकरिंग पेरिनियल ॲब्सेस होता आणि ती व्रणशोथ आहे त्याची चिकित्सा करत होतो मी. पण तिला मी सांगितलं की नाही, मला गुद परीक्षण करण्याची गरज आहे. तर मी तिचं गुद परीक्षण केलं आणि गुद परीक्षण केल्यानंतर पेरिनियल एरिया बघण्याच्या अगोदर तो गुद दिसण्यासारखा होता, कारण त्याला पनस अस्थिभा असे 3 मोठे मोठे अर्श होते. पनस अस्थिभा. आणि तिच्या अर्शाची तक्रार नव्हती, ती अर्शाबद्दल सांगतही नव्हती मला. तिने सांगितलं की हा थोडासा पाईल्स का तकलीफ होत आहे कधी कधी. आणि पनस अस्थिभ म्हणजे फणसाची जेवढी गुठळी असते, गुठळीच्या आकाराचे 3 अर्श तिला होते गुदभागी. पण ते कसे होते? कफाचे अर्श. ती कफाची रुग्ण, कफ प्रकृतीची रुग्ण होती ती पूर्णपणे. त्यामुळे तिला त्याची तक्रारच नव्हती, कारण ते दुखत नव्हते, तिला काहीच त्रास देत नव्हते. त्यामुळे त्याचा आकार बघितल्यानंतर मी म्हटलं त्या पेरिनियल ॲब्सेसचं काय? म्हटलं त्या अर्शाला दळवा लावा. त्यामुळे त्याची आकृती कशी आहे, त्याचं चिन्ह काय आहे, ह्याच्यानुसार आपल्याला गोष्टी ठरवायला लागतात. कुष्ठ जर का तुम्ही बघितलं तर कुष्ठाचं निदान करत असताना चरक आहे ना, कुष्ठविशेषैः दोषः दोषविशेषैः पुनश्च कुष्ठाने.
ज्ञायते तैहि हेतु हेतुतांश्च प्रकाशे. असा तो श्लोक नंबर सांगतो, तुम्ही फक्त लिहून घ्या नंतर बघ. तर कुष्ठामध्ये तुम्ही जर का वॉर्डमध्ये जेव्हा तर पेशंट बघायला जाल, चरक चिकित्सा 7 श्लोक नंबर 33. कुष्ठ विशेषैहि दोषा दोष विशेषैहि पुनश्च कुष्ठाने ज्ञायते तैहि हेतु हेतु तांश्च प्रकाश. म्हणजे एक असं जर का ह्या रूपाच्या आधारेच तुम्हाला सांगतो की आपण व्याधी, आपलं पूर्ण एम्फसिस या लक्षणांवरती असतं आणि ही सवय आपल्याला माधवाने लावलेली असते बरं का, की त्याच्यामध्ये वरती एक सेट दिलेला असतो. या हेतूंनी ही लक्षणं दिसतात, या हेतूंनी ही लक्षणं दिसतात, या हेतूंनी ही लक्षणं दिसतात. विद्यार्थी जे पहिल्यांदा शिकतो ना, ते त्याच्या डोक्यामध्ये ठासून भरलं जातं. म्हणून चरकामध्ये पहिल्यांदा औषध स्कंद आहे, तेच पहिल्यांदा शिका म्हणतात. आणि आपल्याला पहिल्यांदा मेलेला माणूसच अनात्मी पहिल्यांदा आणली जाते. ही आपली पद्धत नाही. आपली पद्धत काय, पहिल्यांदाच औषधच शिका. तुम्ही आल्यापासून तुमच्यातला एकाला असा कोणालाही असा अनुभव आला नाही का की ताबडतोब तुम्हाला नातेवाईक किंवा आजूबाजू सांगायला लागतात की अरे मला हे होतंय, काहीतरी औषध दे. असा अनुभव आला नाही फर्स्ट इयरलाच, असं कोण आहे सांगा. फर्स्ट इयरला तुम्हाला ताबडतोब नातेवाईक अप्रोच होतात की नाही होत, आजूबाजूचे तुम्हाला म्हणायला लागतात की नाही म्हणायला लागतात की मला हे सांधे दुखतात बरं का, मला औषध सांग. आणि तुम्हाला तेव्हा काही येत नसतं. आणि हेच एक्झॅक्टली अपेक्षित नाहीये. तुम्हाला तेव्हाच औषधं माहिती असायला पाहिजेत. आणि त्यामुळे औषध स्कंदामध्ये डायरेक्टली औषध आहेत, दशमानी गण आहेत तिथे. कासहर, श्वासहर, की तुम्ही विचार नका करू, हे देऊन टाका. आणि हे आम्ही फर्स्ट इयरला केलं, कारण आम्ही फर्स्ट इयर पासून वैद्यांकडे जात होतो. त्यामुळे असे सगळे प्रयोग केले आम्ही, आणि ते सगळं उलटलं, त्यातले काही बरोबर आले, सगळं झालं. पण कसं असतं, तेव्हा आपण रिस्पॉन्सिबल नसतो ना, तेव्हाच सगळ्या गोष्टी करत शिकायचं असतं. तेव्हा पेशंटची अपेक्षा पण जुजबीच असते. त्यामुळे तुम्ही जे काही कराल ना, त्याच्यातनं तुम्हाला शिकायला मिळतं खूप. आणि ही आताची जी टीचिंग मेथडॉलॉजी, ही टीचिंग मेथडॉलॉजी नष्ट करते तुमच्यातले प्रोफेशनलिझम. प्रोफेशनल डेव्हलपमेंट होण्यासाठी जो स्किल आवश्यक आहे, त्या औषधातनंच सुरुवात व्हायला हवी. म्हणून औषध स्कंद पहिल्यांदा येतो असं. पण माधवामध्ये जी निदान करण्याची पद्धत आहे, ती व्याधीनुसार सेपरेटली केलेली आहे. माधवाने त्यातनं गृहीत धरलेलं आहे की तुम्हाला परीक्षण पद्धतीने सगळ्या माहिती आहेत, आणि हे तुम्हाला एक वर्किंग कॅटलॉग म्हणून दिलेला असतो. पण आपल्याकडे सिलेबस कॅटलॉग म्हणून तो ठेवला गेल्यामुळे प्रॉब्लेम आहे. तो चूक माधवाची नाही आहे, चूक त्याची योजना करणाऱ्या लोकांची आहे. वाघभट निदान का नाही ठेवला गेला? हाच ठेवला गेला पाहिजे सिलेबस पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये तो अजिबात डिटेल सोडत नाही. सर्वरोग निदान हे सगळे कसोटी त्यातले भरून काढतात. रूप ह्याच्यावरती एम्फसिस देण्याची आपल्याला सवय असते. पण रूपाचा विचार जर का तुम्ही, कुष्ठ हा जो व्याधी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सगळ्या ठिकाणी सगळ्या ग्रंथांमध्ये अष्टादश कुष्ठानी, अष्टादश कुष्ठानी, 18 18 18 18 सगळ्या ठिकाणी येतात, बरोबर. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही प्रकार बघायला गेलात तर वाघवटामधले प्रकार वेगळे, चरकातले वेगळे, सुश्रुतातले वेगळे. इकडे जो महा, तिकडे तो क्षुद्र, तिकडे तो क्षुद्र, इकडे उल्लेखच नाही, तिकडे महा, त्याचा उल्लेखच नाही, नाही का. सगळे अनागोंदी कारभार वाटतो. पण तो अनागोंदी कारभारच आहे असं चरक सांगतो. कायम यंग वन नोज द रूल्स अँड ओल्ड वन नोज द एक्सेप्शन्स. चरक इज ओल्ड वन, ही नोज द एक्सेप्शन्स. त्यामुळे तो चरक निदान स्थानामध्ये तोच ते समोर आणतो. अन्यस्य विकल्पने ही विकल्पिता नाम, कारण ती विकल्प संप्राप्तीच आहे. कुष्ठ असा गोंधळणाराच आहे.
कुष्ठाला विकल्प संप्राप्तीच डॉमिनेटिंग असते. त्यामुळे कुष्ठाला तो सगळं फ्रीडम देतो. कुष्ठविशेषही दोषाः. जर का त्याचे चिन्ह जर का तुम्हाला असं दिसलं की हे वृक्ष आहे, तर तुम्ही समजा की तो वात आहे. जर का त्याचं हेतुसेवन सगळं वाताचं असेल तर समजा की तो वात आहे. लक्षण दिसत नसेल तरी सुद्धा, हे तेवढं वृक्ष दिसत नाहीये, पण तरी सुद्धा समजा ह्याच्यात वात डॉमिनन्स आहे. हे फ्रीडम देण्याचं कारणच कुष्ठची संप्राप्ती तशी आहे. जम्बलिंग असते, सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या असतात, सगळ्या गोष्टी भिन्न भिन्न पद्धतीने व्यक्त झालेल्या असतात. त्यातलं रूप हे कन्फ्युजिंग असतं. त्यामुळे वॉर्डामध्ये गेल्यानंतर मला आठवत आहे ताराचंदमध्ये आमचं प्रत्येकाचं निदान भिन्न असायचं. 8 व्यक्ती तर 8 निदान. आणि ही गोष्ट खरोखर कुष्ठाच्या बाबतीतच जास्त होते. त्यामुळं त्याच्या ठिकाणी जे कन्फ्युजन असतं त्या कन्फ्युजनसाठी सर्व फ्रीडम वापरा आणि योग्य दोषांपर्यंत पोचा, हे सांगण्यासाठी म्हणून हा दिलेला श्लोक आहे. कुष्ठविशेषही दोष. बरोबर. त्यामुळं रूप ह्या गोष्टीला एक बंधन असतं. रूप ही व्यक्त झालेलं कार्य असतं. हे कार्य नक्की आपल्याला खूप मोठा डाटा आपल्या समोर देतं, पण ते तेवढंच आपल्याला मिसलीड सुद्धा करत असतं. असं कायम लक्षात ठेवा. त्यामुळे रूपाचं कन्फर्मेशन कायम हेतूकडनं घ्यायचं असतं. म्हणजे जर का शिरशूल दिसत असेल तर शिरशूल हे आम्लपित्ताने आहे का उदावर्ताने आहे, हे आपल्याला हेतूने कन्फर्मेशन मिळतं. जसं मगाशी गुदगत रक्तस्रावाचं तुम्हाला मी सांगितलं. व्याधी व्यवच्छेद म्हणून जो भाग आपण करत असतो त्याचा हेतू आपण कधीच बघत नाही. त्याचे डिव्हिजन देतात की आपण सेकंड इयरला बघतो व्याधी व्यवच्छेद कसा करायचा, म्हणजे वातरक्त आणि आमवातामध्ये तर लक्षणांवरतीच आपण सगळा भर दिलेला असतो तेव्हा. त्यामुळं व्याधी व्यवच्छेद ह्याच्यावरनंच एक म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस हे सायंटिफिक वाटतं. बरं का, पण ते तसं नाही आहे. आपण तसं करत नाही, आपण तसं स्वीकारत नाही. डिफरन्शियल डायग्नोसिस ही आयुर्वेदिक सिस्टीम नाही आहे. डिफरन्शियल डायग्नोसिस ही ॲलोपॅथिक सिस्टीम आहे की जी फक्त लक्षणांच्या आणि इन्व्हेस्टिगेशन्सच्या आधारे सरकत असते. त्याच्यामध्ये दिलेल्या काही छोट्या शेड्स आहेत. डिफरन्शियल डायग्नोसिस ही सायंटिफिक मेथड आहे. ही फक्त आपली पद्धत नाही असं मी तुम्हाला सांगतो. ही ती सायंटिफिकच सिस्टीम आहे, पण त्यातली बघण्याची जी दृष्टिकोन दिला गेलेला आहे त्याला, तो लक्षणांच्या आधारेच उचलण्याची विद्यार्थ्यांना सवय लावलेली आहे. म्हणजे इफ ब्लिडिंग, हेमेप्टेसिस 2 भाग, प्रोफ्यूज लिटल विथ स्पुटम. बरोबर. विथ स्पुटम इट मे बी गम ब्लिडिंग. बरोबर. प्रोफ्यूज मग ब्लिडिंगची बीपी ड्रॉप झालं का, बीपी वाढलं का, हे जे अंडरस्टँडिंग आहेत ना, हे अंडरस्टँडिंग खेरीज अजून काही गोष्टी असतात समजण्याच्या डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये. कसं असतं ते, तर प्रोफ्यूज ब्लिडिंग म्हणजे हेमेप्टेसिस झालेलं आहे, तर हेमेप्टेसिस बरोबर काय समजण्याची गोष्ट आहे. डोकं दुखतं का, व्हॉट वी डन, वी ॲडेड द सिम्पटम्स, वी डोंट डिड्यूस द सिम्पटम्स. डिफरन्शियल करत असताना तुम्ही डिड्यूस नसतं करायचं, त्यात ॲड करत जातो आपण. मग ॲड करत असताना शेवटचं जे ॲडिशन आहे ती ॲडिशन एक्झॅक्टली त्या डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये नाही आहे, ते म्हणजे हेतू. कळलं का. ती ॲडिशन न करता आपल्याला निदानापर्यंत कन्फर्मली पोहोचायचं नसतं. हेतू सापडला म्हणजे सगळे रक्तदृष्टीचे हेतू सापडले की मग रक्तदृष्टी ही स्वतंत्र आहे आणि त्याचं निदान स्वतंत्र म्हणून झालं. हा त्यातला समजण्याचा भाग असतो. बरोबर. हेतु व्याधी विपर्यस्तः विपर्यस्त अर्थकारिणः औषधान्न विहाराणाम उपयोगम सुखापहम विद्यादुपशयम व्याधे सही सात्म्यम इति स्मृतम्. तर हा त्यातला जो भाग आहे सही सात्म्यम, तोच व्याधी सात्म्य आहे. बरोबर. सही सात्म्यम कशाचं सात्म्य, व्याधीचं सात्म्य. ते त्या व्याधीसाठीचं सात्म्य आहे असं लक्षात ठेवून घ्यायचं. उपशय अनुपशय ही जी गोष्ट आहे ही एक अनयुज्ड टूल असते. विशेष करून विद्यार्थी दशामध्ये त्याचं महत्त्वच समजत नाही. बरोबर ना. कारण गुडलिंग व्याधी
अज्ञानामध्ये खूप सुख असतं, नाही का? म्हणजे माझ्या मुलांनी मला सांगितलं लहान असताना त्यांनी, की बाबा पैसे नाही आहेत ना, तू ते ATM मशीनमधनं पैसे काढ ना. खूप सोपं आहे, नाही का? त्या मशीनमधनं पैसे येतात. किती सोपं ज्ञान आहे. तर पेशंट समोर आला, त्याला लक्षणं विचारली, केस पेपर घेतला की त्याचं निदान होतं. पण होत नाही ना निदान. असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा हे लागतं उपशी अनुपशी. म्हणजे हे मी वारंवार ते एक्झाम्पल देतो. तेच एक्झाम्पल कारण समजायला खूप सोपं आहे ते, म्हणून की सर्दी खोकला झाला, डोकं दुखतंय आणि ताप आहे. सर्दी खोकला झाला कफाचं, शिरशूल, ताप आहे, सांधेपाती. बरोबर ना? प्रत्येक वेळेस दोष ठरवणं सोपं असतं का हो? एवढं नसतं सोपं. त्यामुळं आपल्याला ठरवण्यासाठी, दोष निर्धारण करण्यासाठी, त्यामुळे या अध्यायाचा शेवट हा दोष निर्धारणाने आहे. आणि दोष निर्धारण कसं आहे? हेतूनी आहे. हा तर वाग्भट आहे. म्हणजे चरक जास्त कोणाला उत्तम रीतीने समजला तर तो वाग्भट. वाग्भटाला जेवढा चरक समजला तेवढा कोणाला समजला असं वाटत नाही. त्यामुळे इतकं नटशेल तो उचलतो बरोबर. कारण वैज्ञानिक कुठली केलेली चूक अक्षम्य आहे? तर दोष व्यवस्थित न समजणं ही अक्षम्य चूक आहे निदानात. तुम्हाला रिझल्ट्सच मिळत नाही. दोष समजला की काहीतरी रिझल्ट्स नक्की मिळतात. आणि तो ठरवण्याची सगळ्यात मोठी चूक कशी असते? तो लक्षणावरती आधारित जातो. त्याने त्या ठिकाणी लक्षणं दिलेली नाही आहे, त्या ठिकाणी दिलेत का त्यांनी लक्षणं? तो ते सूत्रस्थानात देतो. मी दोष समजण्याची लक्षणं असं तो निदान स्थानात देत नाही. निदान स्थानामध्ये तो हेतू देतो. कारण हेतू हा सगळ्यात मोठा टूल आहे वैज्ञानिक. त्यामुळे त्या ठिकाणी शेवटी दोषांची हेतू त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी. असो, तर हा जो उपशय अनुपशय आहे, उपशय अनुपशय हा अनयुज्ड आणि अतिशय अवघडलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला मदत करणार आहे. बरोबर? त्यामुळे उपशय अनुपशय ही गोष्ट निश्चित विचारून घ्यायची असतं. डोकं केव्हा दुखतं? सकाळी दुखतं का दुपारी दुखतं का संध्याकाळी दुखतं का भांडण झाल्यावर दुखतं का खूप अभ्यास केल्यावर दुखतं, TV बघितल्यावर दुखतं, मोबाईल बघितल्यावर दुखतं? हे तुम्हाला दिशा देतात ताबडतोब. कारण ते व्याधीचं असात्म्य असतं. म्हणजे उलटं जे आहे ते सात्म्य असतं, म्हणजे त्याचा दोष तो असतो. त्यामुळे उपशय अनुपशय ही खूप मोठी टोल आहे. शोथ केव्हा आलेला होता? प्रवास झाल्यानंतर, सकाळी उठल्यावरती, विश्रांती घेतल्यावरती, गर्भिणी अवस्थेमध्ये, सुतिका अवस्थामध्ये, रजप्रवृत्ती सुरू होण्याच्या अगोदर, रजप्रवृत्तीच्या दरम्यान, ग्रीष्म ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये, हे तुम्हाला दोष सांगतात. त्यामुळे उपशय अनुपशय वापरण्याची गोष्ट असते. प्रत्येक वेळेस गुडलिंगासाठीच नाही, आपल्या अल्पबुद्धीला पूर्ण करण्यासाठी सुद्धा. कळलं का? त्यामुळे उपशय अनुपशय जी गोष्ट आहे, इट्स अ व्हेरी बिग अँड व्हेरी इझी टूल, की जो तुम्हाला नक्की पॉइंट आउट करतं की हे ते आहे. तर तो श्लोक पुढचा, विपरीतो अनुपशय हा व्याध्य सात्म्य अभिसंज्ञता. आणि उपशय अनुपशय कुठे बघायचं असतं? तर औषधामध्ये सुद्धा, अन्नामध्ये सुद्धा आणि विहारामध्ये सुद्धा, तिन्ही ठिकाणी हे बघायचं असतं. हे औषध दिलं की मला त्रास होतो असं पेशंट सांगतात. म्हणजे आयुर्वेदिक औषधाने मला फार त्रास होतो असे पेशंट सांगतात. त्यामुळे तुम्ही मला असं काहीतरी द्या. म्हणजे काय असतं सांगा बरं तुम्ही मला? आयुर्वेदिक औषधाने त्रास होतो, हो ना, पण म्हणजे काय असतं?
आयुर्वेदिक औषधं कुठली कॉमनली घेतली जातात? पाचन औषधं दिली जातात. आणि पाचन औषधं ही साधारणतः अपतर्पणात्मक असतात. गुग्गुळ, गंधर्वहरितकी, कायमचूर्ण, शंखवटी या गोष्टी सर्रास वापरल्या जाणाऱ्या असतात. क्षारीय अपतर्पणात्मक औषधं देण्याची टेंडन्सी असते. त्यामुळे ह्या माणसाला जे अपतर्पण करायचं ते उष्ण गुणाने करायचं नाही, हे ताबडतोब समजण्याची गोष्ट असते. त्याला काय द्यायचं? सगळे सज्जन माणसं द्यायची. प्रवाळ, धात्री, अभिपत्तीकर, सगळे सज्जन. अटल बिहारी वाजपेयी, मोदी वापरायचा नाही. हं, सगळे अटल बिहारी, सगळे कोमल हृदयाचे वापरायचे. हा त्यातनं समजण्याचा भाग असतो. झटकन समजणारी गोष्ट. यथा दुष्टेन दोषेन यथा चानु विसर्पतः निवृत्ती आमयस्य स्यात्. असो संप्राप्ती जाती आगती. बरोबर, संप्राप्ती किती सोप्पं करून टाकल्याने यथा दुष्टेन दोषेन यथा चानु विसर्पता निवृत्ती आमयस. संपलं. तीनच गोष्ट समजून घ्यायच्या. यथा दृष्टेन, त्याच्या एक एक शब्दांची ताकद बघा त्याची कशी येते. यथा दृष्टेन, दुष्ट झाले कसे दोष. पहिल्यांदा काय समजून घ्यायचं असतं, तर दोष कसे दुष्ट झाले त्याच्यामधनं तो विकल्प येतो आपल्यासमोर. म्हणजे दोष कसे दुष्ट झाले. कसे दुष्ट झाले? प्रवासाने वातदुष्ट झाला, अतिव्यवायाने वातदुष्ट झाला, मार्गावरोधाने म्हणजे केळी खाऊन वातदुष्ट झाला, नाही का. जिममध्ये जाणारे उत्साही बरेच असतात आणि त्यांना तिथं सल्ला दिलेला असतो, 4 केळी खा, 3 अंडी खा. तो पाप्याचा पितर असतो, त्याला 2 पोळ्या नीट पचत नसतात, बरोबर. आणि त्याला सांगितलं, तो उत्साह हाय प्रोटीन खायला पाहिजे, मग तो खातो 2 केळी. आणि एक दिवस रात्री पिक्चरला जातो आणि सकाळी खाल्लेली केळी पचत नाही. तो असतो वाताचा, वैषम्य असतं अग्नीचं आणि पोटात दुखायला लागतं. पण केळीनी नाही होत आहे, 2 केळी परत खातो, बरोबर. आणि तो जो वात अडकतो, तर त्या म्हणजे केळ्याने झालेला हा वातप्रकोप आहे. कारण हा मार्गावरोधजन्य आहे. यथा दृष्टेन, कसा दुष्ट झाला दोष हे समजून घ्यायचं असतं पहिल्यांदा. कुठला हे नंतरचा प्रश्न आहे, बरोबर. पहिल्यांदा कसा, पण सुरुवात दोन्हींची एकत्रित करायला लागते. कसा आणि कुठला, या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस आहेत. करेक्ट. यथा दृष्टेन दोषेन, त्याच्यानंतर मग तो कसा, त्यांनी बिघाड कसा बनवला, अनुविसर्पता करत असताना मग आपल्याला त्या ठिकाणी रूप लागतं. म्हणजे हा यकृतापर्यंत कसा पोचला, हा नाभीला कसा गेला, हा बस्तीला कसा गेला, हा त्वचेवरती कसा गेला, हा सांध्यांमध्ये कसा गेला, हा हृदयात कसा गेला, त्याची अनुविसर्पता, त्याच्या अधिष्ठानाचं गामित्व कसं मिळालं. काहीही विनाकारण या जगात होत नाही, कळलं का. काहीही गोष्ट विनाकारण होत नाही. मोदी सुद्धा विनाकारण होत नाही आणि पप्पू सुद्धा विनाकारण होत नाही. दोन्हीलाही एक रिझनिंग लागतं, दोन्हीलाही एक रिझनिंग लागतं. त्या रिझनिंग पप्पूला गेला जसा मोदी घडवला गेला, तसा पप्पू सुद्धा प्रत्येला हा अनुविसर्पता आहे. तुम्हाला अनुविसर्पता कुठली कळली, हा फक्त त्यातला भाग आहे. दोन्ही गोष्टी घडवल्या गेल्या, बरोबर. त्यामुळं ते अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी त्याला एक क्रिया घडायला लागते. आणि ही अनुविसर्पता जी आहे, ती अनुविसर्पताचा सुद्धा हेतूमध्येच दडलेला. सगळ्यात स्थूल कळणारी गोष्ट कशी आहे, की जिमला येताना रिकाम्या पोटी येऊ नका, खाऊन या. काय खाऊन या? काय, एक अंड खाऊन या, स्प्राउट्स खाऊन या, केळी खाऊन या, दूध पिऊन या. मग तो सलमान खान 2 अंडी खाऊन डंबेल्स उचलायला जातो.
बरोबर. 3, 4, 5, 6 महिने मसल्स फुलायला लागतात आणि नंतर सांधे पण फुलायला लागतात. बरोबर. ही अनुविसर्पता आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोष्ठामध्ये त्या असलेलं अन्न आम स्वरूपामध्ये तिकडे जाऊन पडायला लागतं आणि मार्गावरोध व्हायला लागतो. ही अनुविसर्पता आहे. त्याला अधिष्ठान मिळायला लागतं. बरोबर. त्याला अधिष्ठान सांध्यामध्येच मिळेल का? नाही. तो सकाळी अंडी खातो आणि संध्याकाळी मिसळपाव, मग रक्त जातं, त्यामुळे कुष्ठ पण होऊ शकतं. दोन्ही एकत्रित गेले तर वातरक्त होऊ शकतं. ही अनुविसर्पता. म्हणजे तो सांध्यांमध्ये आमासकट जातो, तो सांध्यामध्ये वातरक्त म्हणून जातो, तो त्वचेमध्ये कुष्ठ म्हणून पण जातो. बरोबर. त्यामुळे अशा भिन्न भिन्न स्थानी ही गोष्ट जात असते. तसंच आहारामध्ये सुद्धा जाणाऱ्या भिन्न भिन्न गोष्टी आहेत. तो दही मिसळ खातो, नाही का? जे दही ही गोष्ट ताकदीची आहे. तो मांसामध्ये, शुक्रामध्ये त्या रक्ताला घेऊन जातं, त्या विदग्धतेला घेऊन जातं. त्यामुळं षंढता येते, वंध्यत्व येतं. बरोबर. कारण त्या विदग्धतेला, त्या तिखटाला, त्या दह्यामुळं गामित्व मिळतं. तो मिल्क शेक पितो पावभाजी खाऊन, नाही का? म्हणजे त्या पावभाजी पाकिटात घालून त्या पाकिटावरती ऍड्रेस येतो, शुक्र, नाही का? बदाम मिल्कशेक, मज्जा. हे जे गामित्व आहे, हे गामित्व अनुविसर्पता आहे ही. कळलं? तेव्हा अनुविसर्पता ही भिन्न भिन्न स्थानी जात असते. म्हणजे भरपूर काकड्या घालून, चीज घालून मला सँडविच दे बरं का. म्हणजे काय? मेद, मांस आणि ग्रहणी. सगळ्यात मोठा ॲड्रेस काय? ग्रहणी. कारण त्याला जर कधी पचवता नाही आलं, काकडी, चीज आणि मैद्याचा ब्रेड, गुरुअन्न. बरोबर. आणि परीक्षेचं टेन्शन असतं आणि तो सँडविच खात असतो. म्हणजे काय झालं? रसदृष्टी. चिंत्यानाम चाती चिंतन. ही अनुविसर्पता आहे. म्हणजे त्या सूत्रता म्हणजे काय असते? सूत्र लिहिणं म्हणजे काय असतं? तर हे असतं. त्या एका अनुविसर्पता ह्या शब्दांना इतक्या शेड्स आहेत त्याला. बरोबर. अनुविसर्पता सांगणं, यथादृष्टेन दोषेण यथाच अनुविसर्पता. यथा हे दोन्हीही गोष्टी विद्यर्थ आहेत. प्रत्येक वेळेस ह्याचं परमिटेशन कॉम्बिनेशन आहे. ह्याला खूप भिन्न भिन्न शेड्स जातात, खूप भिन्न भिन्न शेड्स जातात. आणि हे प्रत्येक रुग्णाला हे वेगळं वेगळं समजून घ्यायला लागतं. म्हणून आपल्याला युक्तिप्रमाण लागतं. म्हणून आपल्याला युक्तिप्रमाण लागतं. सतत डोकं चालू ठेवायला लागतं. कळलं का? सतत डोकं चालू लागतं. मित्राचा एकसारखा SMS येत असतो, थिएटरच्या बाहेर उभा रे, थिएटरच्या बाहेर उभा आहे. त्यामुळे पटकन केस घेऊन त्याला काहीतरी औषध देऊन तिथनं निसटायचं नसतं. त्याचं आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी लागतं. कारण तो काहीतरी एक बोलतो आणि त्यातनं लगेच ते कळतं की नाही, हे वेगळं आहे. कळलं? त्यामुळं केस टेकिंग ही अतिशय स्किलफुल आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ने आपल्याला करण्याची गोष्ट असते. निदान हे पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी करण्याची गोष्ट असते. प्रिस्क्रिप्शन लिहित असताना त्या ठिकाणी म्हणजे हा पुढचा परत भाग आहे. योजना करणे हा पार्ट पूर्ण भिन्न आहे. आणि त्याच्यानंतर मग निवृत्ती त्याची होते की अशा पद्धतीने हा व्याधी उत्पन्न झाला. म्हणजे किती गोष्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. ह्याच्यामध्ये जे अनसीन आहे ते अजून तुम्हाला मी एक सांगतो. यथा दृष्टेन यथाच अनुविसर्पता ही गोष्ट होत असताना त्याला एक व्याधीला एक विरोधी घटक उपस्थित असतो. शरीराला आजारी पडायचं नसतं. तो काहीतरी गोष्ट करत असताना, म्हणजे तो भले 2 अंडी खाऊन व्यायाम करतो, संध्याकाळी पावभाजी खातो, त्याला काही आजार होत नसतो. तो व्यवस्थित सगळं हे 10-12 वर्ष करतो.
काहीही त्रास होत नसतो त्याला. का? कारण त्याचा बाप शेतकरी असतो, जो कष्ट करणारा असतो, त्याला उत्तम अग्नी दिलेला असतो त्याच्या बापाने, आणि हा नंतर AC मध्ये जाऊन बसतो, शारीरिक कष्ट सोडतो, सकाळी 8 ते रात्री 8 काम करायला लागतो एकाच ठिकाणी बसून, आणि मग हे सगळं बाहेर येतं. म्हणजे काय झालं त्यामध्ये लक्षात घ्या की 10 वर्ष हेतुबल झालं. त्यामुळे त्याला सुचणारा एक छोटासा सांधा फक्त त्याचं व्याधी प्रत्यनिकत्व कमी झाल्यामुळं व्यक्त झालं. त्यामुळे एकच सांधा म्हणून आपण चुकतो. 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय. एक, व्याधी प्रत्यनिकत्व कॉम्प्रोमाइज होतं म्हणून व्याधी मॅनिफेस्ट होतो, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे हेतुबल, त्याच्यावरनं समजण्याचं दोषबल. लक्षण बलाच्या आधारे दोषबल समजायचं नाही, हेतुबलाच्या आधारे दोषबल समजायचं. कळलं? त्यामुळं हे जे यथादृष्टेनं, ह्याच्यामधलं यथादृष्ट जे दोष आहे त्या दोषांचा हेतूचं ताकद समजून घ्यायची असते, नुसती विकल्पना नाही. 10 वर्ष जर का त्याने ते सेवन केलं गेलं असेल तर 10 वर्षाने निर्माण झालेला तो हेतूचं जे बल आहे त्याने तेवढे दोष दुष्ट असतात. पण धातूंची ताकद इतकी त्याची प्रबल होती की तो त्याला दाबून, त्याला थोपवून ठेवू शकतो. सातम्याचं सुद्धा हेतूमध्ये कन्वर्जन होऊ शकतं. सातम्याचं हेतू म्हणजे त्यातलं सगळं सातमे तर म्हणजे ॲडिक्शन्स आपल्याला माहिती असलेली गोष्ट आहे. ॲडिक्शन्स सातमे होतात, पण त्याची लक्षणं दिसत नाहीत. 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर दिसतात. एकच महिना दारू पिली आणि उलटी झाली तर तो माणूस शहाणा होतो आणि सोडून टाकतो. पण 15 वर्ष दारू पिली आणि तरी सुद्धा काही त्रास झाला नाही तर तो निर्धास्त असतो, आणि ह्याच्यामुळे हे होतं हे मानायला तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला समजण्याचं रिफ्लेक्शन असं असतं की त्याच्यामध्ये असणार यथादृष्टेनं त्या दोषांची ताकद आणि त्याच्या कॉम्प्रोमाइज होत असलेलं धातूचं बल, या दोन्हीही गोष्टी संप्राप्ती घटक आहेत की जे पुढे बलकाल संप्राप्ती म्हणून येतात. की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष बराच वेळा असं असतं की दोषांची ताकद किती आहे आणि धातूंची ताकद किती आहे ह्याच्या कंपॅरिझननी कायम व्याधी असते. कळलं का? म्हणजे 303 सीट्स मिळण्यासाठी दुसरा वीक आहे का म्हणून 303 सीट मिळाल्या? तर हो. जर का समोर तेवढा प्रबल असता तर 330 मिळाल्या नसत्या. ही बलकाल संप्राप्ती आहे पॉलिटिकल. म्हणजे ह्याची ताकद जशी जास्त तशी अपोजिंगची ताकद कमी, हा सुद्धा एक जबरदस्त मोठा फॅक्टर असतो. जर का समर्थ पर्याय निर्माण समोर झाला असता तर इथं तेवढं होत नाही. त्या धातुबल दोषबल आहे कायम ह्यांच्या कंपॅरिझननी व्याधी असतो. कधी कधी व्याधी दिसतो आणि व्याधी दिसल्यानंतर आपल्याला वाटतं की काय मोठी गोष्ट आहे आणि खूपच मोठा आजार आहे. त्या ठिकाणी दोषबल कमी असतं, धातुबल कॉम्प्रोमाइज लक्षणं मोठी असतात. आणि चूक कशी होते की लक्षण मोठं म्हणून शोधन करायला जातो, पण धातुबल कमी असतं, शोधन करायचं नसतं, सगळी लक्षणं वाढतात. त्यामुळे संप्राप्ती हा जो एक श्लोक आहे, ह्या श्लोकाच्या शेड्स आहेत या सगळ्या. यथादृष्टेनं दोषेन, दोषदृष्टी छोटीशीच असते, पण अणुविसर्पतेसाठी सगळं नांगरूनच ठेवलेलं असतं. फक्त तुम्हाला बिया टाकायच्या असतात, पाणी टाकू नका, काही टाकू नका, सगळं टाकून ठेवलेलं आहे, तुम्ही फक्त बिया टाका असं सांगितलेलं असतं. फक्त बिया टाकायच्या असतात, सगळं उगवतं. इतकं ते क्षेत्र दुर्बल असतं. बरोबर? ही बलकाल संप्राप्ती असते आणि त्या ठिकाणी ते ट्रिकी आहे, ते चुकतं गणित. त्यामुळे यथादृष्टीने दोषेनं ह्या सगळ्या शेड्स ह्याच्यातल्या बघायच्या असतात. संख्या विकल्प प्राधान्य बलकाल विशेषतः. संप्राप्ती कशी समजायची आहे तर ह्याच विशेषताने समजायची असते. त्यामुळे वरची जे संप्राप्ती समजण्याचे ज्ञान कुठले आहेत तर हे खालचे 5 शेड्स आहेत. त्यातली संख्या सा भिद्यते यथा अत्र एव वक्षन्ते अष्टौ ज्वरैः.
8 ज्वर असतात, बरोबर. आणि संख्या संप्राप्ती तुम्ही अष्टोदरी काढून बघितलं तर त्यात ज्वर किती आहेत? 2. सौम्य आग्नेय. काय खरं? चरक खरा, वागबट खरा. आणि प्रत्यक्ष ज्वर बघायला गेल्यानंतर अजून एक प्रकार, अजून एक प्रकार, अजून एक प्रकार, अजून एक प्रकार. विषमज्वर, विषमज्वराचे 5 प्रकार. सगळं संपून हुश्य करेपर्यंत पुनरावर्तक ज्वर. बरोबर. त्यामुळे संख्या म्हणजे काय तर सम्यक आख्यात प्रकार, म्हणजे ज्यांचा हेतू, उपद्रव, उदरक, साध्यासाध्यता असं सगळं सांगितलेलं असतं ते प्रकार, ती संख्या म्हणून सांगतात. षडातिसार. षडातिसार म्हणजे 6 आकडा जरी सेम असला तरी सुद्धा परत अंतर्गत प्रकार परत वेगळे आहेत ना. सुश्रुतामधले 6 प्रकार वेगळे आणि चरकातले वेगळे. त्यामुळे हे प्रकार आतले परत वेगवेगळे आहेत. इकडे आमज म्हणतो आणि तिकडे तो क्रोधज म्हणतो. त्यामुळे हे प्रकार भिन्न भिन्न होऊन जातात षडच्यातल्या. तर सम्यक आख्यात म्हणजे संख्या. संख्या संप्राप्ती म्हणजे तुमचं जर का संख्या संप्राप्तीमधली तुमचं निदान झालेलं असेल, म्हणजे वातज ज्वर असं तुमचं निदान झालं तर त्याचं साध्यासाध्यता निर्धारित आहे, त्याचा उपद्रव माहिती असलेली गोष्ट, त्याची चिकित्सा सूत्र माहिती असलेली गोष्ट, कल्प माहिती असलेली गोष्ट. सम्यक आख्यात मंदबुद्धीनाम व्यवहार आहे. खूप पिक्चर. आपलं नशीब तसं नसतं. आपल्या नशिबात असं प्रत्येक वेळेस येत नाही. पण स्वच्छ निदान असलेल्या गोष्टी त्या संख्या संप्राप्ती, की त्यातलं एव्हरीथिंग इज गिव्हन. सम्यक आख्यात म्हणजे संख्या, बरोबर. दोषाणाम समवेतानाम विकल्प अंशांश कल्पना. अंशांश कल्पना म्हणजे विकल्प. अंशांश कल्पना म्हणजे दोषांचा अंशांश, बरोबर. म्हणजे बहुद्रव श्लेष्मा पाहिजे आणि बहु अबद्ध मेद पाहिजे. असं असेल तरच प्रमेय, नाहीतर प्रमेह नाही. तेवढा आडमुठ आहे नाही का. असंच पाहिजे. म्हणजे बहुमेद नसेल, अबद्ध असेल तर प्रमेह नाही. बहु आणि अबद्ध असा मेद पाहिजे. नुसतं लुसलुशीत शरीर असेल आणि जर का तो सडपातळ असेल, प्रमेह नाही. चांगला जाड्या जोड्या आहे पण मांससारत्व आहे असलेला आहे, घट्ट शरीर आहे, प्रमेह नाही. कळलं. बहु पाहिजे आणि अबद्ध पाहिजे, ही प्रिरिक्विसिट, बरोबर. बहु द्रव श्लेष्मा पाहिजे, म्हणजे गुरुगुणाने वाढलेला असेल तर चालत नाही, बरोबर. त्यामुळे द्रव श्लेष्मा पाहिजे. द्रव हेतू हवेत. भरपूर नारळ पाणी पितो, सकाळी ब्रेकफास्टला ज्यूस घेणं चांगलं असतं, ज्यूस पितो नाही का. पाणी पिणं हिताचं असतं म्हणून ठरवून 5 लिटर पाणी पितो, चांगली गोष्ट. मग द्रव प्रमेय. असे हेतू हवेत, हा त्यातला समजण्याचा भाग, बरोबर. ही विकल्प संकल्पना, विकल्प संप्राप्ती. स्वातंत्र्य पारतंत्र्याभ्याम व्याधेः प्राधान्यमादिशेत. स्वातंत्र्य पारतंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वतंत्र हा स्पष्ट लक्षणा, स्वहेतू जन्मोपशय. स्वतःचा हेतू, स्वतःचा उपशय असं जेव्हा असतं तेव्हा स्वतंत्र. परतंत्र म्हणजे दुसऱ्याचा, त्याच्या बरोबरीने आलेला, चिटकलेला, बरोबर. असं असलेला रामविलास पासवान परतंत्र, बरोबर. परत काय स्वतःचं अस्तित्व आहे, किती उड्या मारून मारून मारणार, पण त्याच्या बरोबर लटकला की मग आम्ही पण आहोत असं करून सांगण्याला एखादरी जमतं. त्यामुळं स्वतंत्राकडे लक्ष ठेवायला लागतं. क्लिनिकली ज्या मिस्टेक्स आहेत त्याच्यामधले विकल्प संप्राप्ती आणि बलकाल संप्राप्ती, या 2 संप्राप्त्या ज्या आहेत, या 2 संप्राप्त्या कन्सल्टंट संप्राप्त्या, बरं का. आणि संख्या संप्राप्ती, प्राधान्य संप्राप्ती आणि विधी संप्राप्ती जी इथं देत नाही,
हे जीपी लेवल संप्राप्ती आहे. मस्ट टू नो. म्हणजे कमीत कमी तुम्हाला हे मी हँडल करणार नाही आहे, मी हे रेफर करणार आहे, ही अक्कल असण्यासाठी सुद्धा कमीत कमी ह्या 3 संप्राप्त्यांची गरज आहे. प्राधान्य, विधी आणि संख्या संप्राप्ती. आणि ह्याच्या आधारे तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करून 70-80% केसेस सॉल्व्ह करता येतात. या 3 संप्राप्त्या प्रमुख आहेत. त्यातला हा प्राधान्य जो आहे हा सगळ्यात क्रुशल आहे. प्रधान कुठला? म्हणजे एवढी सगळी लक्षणं आहेत. सर्दी खोकला आहे, ज्वर आहे, शिरशूल आहे, पण ह्यातला ज्वर हा प्रमुख आणि कफ वातज ज्वर आहे असं समजणं ही गोष्ट प्रमुख आहे. कारण ते स्वातंत्र्य आहे. त्यातला ज्वर हा स्वतंत्र आहे, शिरशूल हा परतंत्र आहे, असं समजायला पाहिजे. बरोबर? त्यामुळे स्वतंत्र परतंत्र हा खूप क्रुशल फॅक्टर आहे. स्वतंत्र परतंत्र न बघता परतंत्राला जर का तुम्ही तोडत राहिलात व्याधी जात नाही. त्यामुळे स्वातंत्र्य पारतंत्राभ्याम व्याधे प्राधान्यमर्षे ही एक प्राधान्य संप्राप्ती. आणि बलकाल स्प्लिट करतो वाग्भट, चरक एकत्रित घेतो. हेत्वादी कारस्थने अवयवैही बलाबल विशेषण. हे बलाबल विशेषत्व हेच तो संप्राप्तीला मगाशी तुम्हाला जे म्हटलं ना, संप्राप्ती सांगत असताना यथा दुष्टेन दोषेण यथा चानु विसर्पता आणि निवृत्ती. तर निवृत्तीचं बल, लक्षणाचं बल किती आहे ते हेतुशी बलाशी मॅचिंग आहे का हे तुम्ही हे चेक करून घ्यायचं असतं. कारण जर का तसं ते मॅच नसेल, म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा प्रचंड डोकं दुखतं आणि ते काय झालं, म्हणजे परवा एक खराडीवरनं पेशंट कोथरूडला आली होती आणि तिने मला सांगितलं की मला फार इथे दुखतं आहे. मी म्हटलं काय झालं कारण? ते मी चावल खात असताना त्या चावलमध्ये एक छोटासा एक खडा आला आणि तेव्हापासून मला इथं छातीमध्ये दुखायला लागलेलं आहे आणि तीव्र शूल आहे. तर मी आता टोडी इको ECG आणि सगळं प्रकरण करू का, असं सगळं तिचं म्हणणं होतं. तर एवढासा कंकड आणि तिला झालेला मोठा आजार, तर काही रिलेशन नाही. बरोबर? तर तिचं रिलेशन कशाचं आहे? मग तिला विचारलं की ढेकर येत आहेत का? हो, ढेकर अडकत आहेत. म्हणजे काहीतरी अजीर्ण झालं, आमाशयगत वात हे निदान आहे, तिला षड्धरण सूत्सोक्तिक असं चिकित्सा दिली. म्हणजे तिने सांगितलेलं ग्रेव सिम्पटम, तिला वाटत असलेली सिव्हिरिटी आणि हेतूची सिव्हिरिटी ही मॅचिंग नसेल तर ते मॅच नाही हे समजायला पाहिजे आणि त्याला महत्त्व द्यायला शिकायला पाहिजे. ह्याला मी मुद्दामून एक चौकून करून तुम्हाला मी कोट करू. आयुर्वेद उपदेशेषु विधेय परमादर हा असं आपण सगळेजण म्हणतो, पण तो उपदेशाचा आदर आपल्यासमोर एखादं इन्व्हेस्टिगेशन आलं किंवा पेशंटनी सिव्हिरिटी करून सिरियसली सांगायला लागला की आपण ते सगळं गुंडाळून ठेवून टाकतो. कार्यकारण सिद्धांतावरती ठाम विश्वास ठेवा. तेवढा प्रबल हेतू सापडत असेल तर त्या लक्षणाला प्रबलत्व द्या, अन्यथा त्याला प्रबलत्व देऊ नका. बरोबर? त्यामुळं हेत्वादी कार्त्स्ने अवयवैही, कार्त्स्ने कृत्स्ने सगळ्या अवयवांना, संप्राप्तीतल्या प्रत्येक घटकाचं बलाबलत्व, डिपेंडन्स असतो. संप्राप्ती ही डिपेंडंट डायनॅमिक गोष्ट आहे. एक बदललं की दुसरं बदलतं, दुसरं बदललं की तिसरं बदलतं. बरोबर? तर ही डिपेंडंट गोष्ट आहे. जर का लक्षणाचं बल मोठं दिसतं आहे पण हेतूचे दिसत नाही, हेतूचं बल मोठं दिसतंय पण लक्षणाचं दिसत नाही, तर ह्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लाय करत असतात, वेगवेगळ्या गोष्टी इंगित करत असतात आणि ते समजून घेणं गरजेची गोष्ट आहे. ती बलसंप्राप्ती आहे. कळलं का? ती बलसंप्राप्ती आहे. तसंच काल, कुठल्या काळात काय होतं आहे, नक्तम दिन ऋतू भुक्तांशही, त्याखेरीज रुग्णाचं वय, रुग्णाची ट्रान्झिटरी अवस्था, गर्भिणी कालामध्ये, सुतिका कालामध्ये. म्हणजे परवा मी एका श्वित्राचा पेशंट आहे, त्याला बाकूची भडीमार केलेला होता. बरोबर? पण तो नवविवाहित आहे. त्यामुळं व्यवहाराच्या त्याचं फ्रिक्वेन्सी लक्षात घेता त्याला मी आरोग्यवर्धिनी वापरून त्याला अनुपान दूध वापरलं आणि हे माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी तिथे लिहून ठेवलं की नवविवाहित आहे आणि ग्रीष्म ऋतू आहे असं गृहीत धरून
त्याला तीक्ष्ण उष्ण औषधांचा भडीमार झालेला आहे म्हणून दूध मी त्याला वापरतो, असं गृहीत त्याच्यामध्ये करून घेतलं. ही कालाचा तुम्हाला सतत आवश्यक असलेला सेन्स आहे. ट्रान्झिटरी अवस्थाच तुम्हाला सहज समजून घेता आल्या पाहिजेत, बरोबर. कारण तो एक मोठी शेड आहे ती संप्राप्तीमध्ये. त्यामुळं यथाचानु विसर्पता, यथादुष्टेन दोषेण आणि निवृत्ती ह्या ज्या 3 घटक आहेत, या 3 घटकांमध्ये या 5ही शेड्स बघायचे असतात. या 3ही घटकांमध्ये या 5ही शेड्स बघायच्या असतात. वाग्भटामध्ये दिलेले संप्राप्तीचा भाग आणि चरकामध्ये दिलेला संप्राप्तीचा भाग हा खूप भिन्न भिन्नता आहे त्याच्यामध्ये. पण चरक जर का ह्याच्यामध्ये मी आणला तर फारच त्याचं लांबड वाढत जाईल. विधी संप्राप्ती ही गोष्ट जी आहे, व्याधी संप्राप्ती कशी घडली, त्याचा विधी कसा, हे सांगणारी जी आहे ती विधी संप्राप्ती. तर विधी संप्राप्ती तो चरक वेगळा सांगतो आणि बलकाल दोन्ही एकत्रित करतो. आणि बलकाल संप्राप्ती हा दोष बल आणि धातू बलाच्या कंपॅरिझनला आणतो. स्वातंत्र्य पारतंत्र्य असं प्राधान्य संप्राप्ती सांगत नाही, तर दोषांची तरतमता म्हणजे तो प्राधान्य संप्राप्ती सांगतो. दोषाणाम तरतमाभ्याम व्याधेः प्राधान्यमादिशे, असं तो त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे वाग्भट हा व्याधीची स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य आणि दोषांचं प्राधान्य आणि अप्राधान्य असा वाग्भटाचा आणि चरकाचा डिफरन्स आहे. आणि दोषांची तरतमता समजायला प्रॅक्टिकली सोपी नाही. ती जड पडते जेव्हा विशेष करून कुष्ठासारखा सान्निपात आपल्यासमोर येतो. त्यामुळे प्रधान कुठला दोष हे समजायला जरासं टफ पडतं. इति प्रोक्तो निदानार्थ. बरं का, या ठिकाणी कसं इथे त्यांनी एक तुकडा पाडला. हे कशासाठी? हे निदानासाठी. इथपर्यंत निदान सांगून झालं. इथपर्यंत काय झालं तर इथपर्यंत जो माधव निदान आहे तो पार्ट संपला. इथे निदानार्थ, रोगाचं निदान करत असताना समजण्याच्या गोष्टी एवढ्या झाल्या. तम व्यासेन उपदेक्षा. आता ते मी डिटेल सांगतो आणि पुढे काय सांगितलेलं तर फक्त दोष. इथनं पुढे काय सांगतात तर फक्त दोष सांगितलेले आहेत. दोषांचंच वर्णन थ्रू अँड थ्रू पुढे येतं. कारण व्याधीचा व्यासतः अभ्यास करणं म्हणजे काय तर दोषांचा अभ्यास करणं, हे त्याला सांगायचं आहे, बरोबर. त्यामुळं सर्वेषामेव रोगाणां निदानं कुपितामलः तत् प्रकोपस्य तु प्रोक्तम विविधा अहित सेवनम. कायम निदानात काय शिकायचं असतं तर दोष शिकायचा असतो, दोष शिकायचा असतो आणि दोषाचं शिकायचं असतं. ही त्यातली समजण्याची गोष्ट आहे. आणि दोषांसाठी कन्फर्मेशन कुठली तर हेतूखेरीज त्याचं कन्फर्मेशन नाही. विविध अहित सेवन. त्यामुळे अहितम त्रिविधम योगस्त्रयाणाम प्रागा उदाहरतः. आणि मग 14-15 त्या ठिकाणी तो समीरण वाताचा प्रकोपाचा तो सांगतो. एक 5 मिनिटात थांबतो सांगू. तिक्तोषण कषाय अल्पवृक्ष प्रमित भोजनैः. तिक्त उषण कषाय अल्प सेवन करणं आणि परत पुढे प्रमित सेवन करणं. अल्पभोजन हे आणि प्रमित सेवन करणं आहे, ह्या दोन्ही गोष्टी जवळजवळच्या आहेत, बरोबर आहे. तर अल्पसेवन करणं ही गोष्ट मात्रेने अल्पसेवन करणं. प्रमित सेवन करणं हे क्षुद्र कसाचं, कमी कसाचं सेवन करणं, असे टीकेमध्ये त्यांनी अर्थ दिलेला आहे. आणि अतिक्रांत वेलम भुक्तम असं पण त्यांनी त्या ठिकाणी त्याचं शेड दिलेलं आहे. तर प्रमित सेवन हे खरं तर खूप पद्धतीने सध्या म्हणजे खूप त्यातल्या सिंपल गोष्टी तुम्हाला मी सांगतो. ओट्स नाही का, तो फिरंगी पांढरा माणूस खातो, मग भारतीय लोकांनी खाल्लं पाहिजे आणि ते चांगलं. जो पांढरा माणूस करतो ते सगळं छान असतं. ही एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे, कळलं का. त्यामुळं ओट्स खाणं हे क्षुद्र धान्य आहे. जर का सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही ओट्स खात असाल तर चांगल्या भूक असताना तुम्ही निकस धान्य खा. कळलं. राईस ब्रान ऑइल
ऑलिव्ह ऑइल. म्हणजे मला अशा गृहिणी माहिती आहेत की ज्या फोडणीमध्ये ऑलिव्ह ऑइल वापरतात. म्हणजे ऑलिव्ह ऑइल ही फोडणी देण्यासाठी नाही आहे, ती ती फ्रॅजाईल आहे. त्याची कन्सिस्टन्सी ते गरम केलं की ते स्प्लिट होतं, त्याचा ॲरोमा जातो. ते फोडणी, ते ड्रेसिंगसाठी वापरली जाणारी गोष्ट, ते वर्ण टाकण्याची गोष्ट असते. त्यामुळे ज्या योनी प्रत्यक्ष तैल योनीच नव्हे, त्यांना निष्पीडन करून काढलेली स्नेह हा किती स्नेह देणार शरीराला. त्यामुळे तो त्रासदायक होतो. त्यामुळे हे निकष आहेत या गोष्टीसाठी. बरोबर. धारण उदीर्ण निशा जागरण अत्युच्च भाषण क्रियातियोग भी शोक चिंता व्यायाम मैथुनही. व्यायाम हा समीरण प्रकोपाचा हेतू आहे. बरोबर. व्यायाम म्हणजे आपल्यासमोर काय, जिममध्ये जाणं किंवा शरीर आयास जनन कर्म व्यायाम, नाही का. त्यामुळे एक्झर्शन आणि एक्सरसाइज ह्याच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा खूप जवळजवळ आहे, नाही का. त्यामुळे शरीर आयास करणारा सुद्धा एक्झर्शन असतं. त्यामुळे लोक एक्झर्शनला एक्सरसाइज म्हणून गृहीत धरतात आणि वैद्य प्रत्येक एक्झर्शनला एक्सरसाइज म्हणून गृहीत धरत नाही, व्यायाम म्हणून. त्यामुळे दगदग ही गोष्ट वात प्रकोपाची आहे. त्यामुळे जेव्हा खूप काम सतत करायचं असतं, म्हणजे एखाद्या घरामध्ये लग्न आहे तर सतत असलेली जी दगदग आहे ती वाताचा प्रकोप करते. अति व्यायाम अति आयास ही गोष्ट वाताचा प्रकोप करणार. अति आयास म्हणलं ना की आपल्याला कळतं की हा वाताचा प्रकोप करतो, पण व्यायाम म्हणलं की कळत नाही आपल्याला की तो वाताचा प्रकोप करतो. बरोबर. व्यायाम शरीर बनवत नाही, व्यायामानंतरचं विश्रांती शरीर बनवतं. हा त्यातला समजण्याचा भाग आहे. व्यायाम शरीराला बल देतं आणि तसाच जर का चालू ठेवला, त्याला आवश्यक असलेली विश्रांती आणि अभ्यंग मिळाला नाही तर तो वाताचा प्रकोप करतो. ग्रीष्म, बरं का, खूप महत्त्वाचा भाग आहे ग्रीष्म. इथे त्या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे, ग्रीष्मांत, ग्रीष्माचा शेवटचा भाग, आत्ताचा भाग, एक्झॅक्टली आत्ताचा काळ. ग्रीष्मांत हा वाताचा प्रकोप करणारा काळ. ग्रीष्मांत, अहो अंत, रात्री अंत आणि भुक्त अंत, या सगळ्याने वाताचा प्रकोप असतो. पित्तम कटु अम्ल तीक्ष्ण उष्ण पटु क्रोध विधाहीभिः. क्रोध हा उत्तम रीतीने पित्ताचा प्रकोप करतो. म्हणजे परवाच म्हणजे 2 केसेसचं डिस्कशन झालं की क्रोधाने झालेला पांडू, म्हणजे त्याच्यामध्ये हेतू प्रमुख काय तर क्रोध, फक्त क्रोध हाच प्रमुख. आणि पांडू हा प्रचंड मोठा व्याधी आहे, फक्त क्रोधाने झालेला पांडू. आणि दोघांचंही लाईफ थ्रेटनिंग लेवलपर्यंत त्या गोष्टी पोचल्या जाऊन. शरण मध्यान्ह रात्री अर्ध विदाह समयेशुच, हे सगळे त्याचे काळ आहेत. म्हणजे उपशय अनुपशयामध्ये हे सगळे काळ बघायचे असतात. बरोबर. या काळात ते होतं का, या काळात हे होतं का. स्वाध्वम्ल लवण स्निग्ध गुरु अभिषंधी शीतलैः. आस्य स्वप्न सुख, आस्य सुख स्वप्न सुख. बरं. आस्य सुख म्हणजे जे आपण सगळं करतो. आस्या सुख असं त्यांनी खाली टीकेमध्ये केलेलं आहे. आस्या सुख म्हणजे आसन सुख. बरोबर. चौथा त्यांनी त्याचा खाली नंबर तुम्ही जो बघितलं तर अतिस्वप्न असा त्याचा एक पाठभेद आहे. त्यामुळं आ असा ते या ठिकाणी हास्य सुख, आस्या आणि आस्य मध्ये फरक आहे. इथं आस्या केलेला आहे त्यांनी. आस्या सुख, स्वप्न सुख, अजीर्ण, ही गोष्ट एकदम खूप अंडरलाईन करून घेणारी गोष्ट आहे. अजीर्ण, अजीर्ण झालं की काय होतं तर कफ वाढतो. कारण क्लेद, आम आणि कफ
हे खूप जवळजवळ असलेले पृथ्वी जल महाभूताचे द्रव्य आहेत. बरोबर. क्लेद ही गोष्ट विसर्जनीय नसलेली आणि शरीराला उपयोगी नसलेली अशी गोष्ट आहे. बरोबर आहे. आमासारखी. आम म्हणजे काय? आम म्हणजे थुंकताही येत नाही, गिळताही येत नाही, असं जे काही मध्ये असतं ते. शरीरातला धातूही नाही आणि विसर्जनासाठी मल म्हणून परिवर्तित नाही. मध्ये जे काय आहे ते म्हणजे आम. बरोबर. क्लेद हा त्याच्या अतिशय जवळचा भाग आहे. क्लेद हा परिणत झाला की मूत्र होतो किंवा स्वेद होतो, विसर्जनीय होतो. आणि क्लेद हा धातूमध्ये परिवर्तित झाला की तो मेद होतो, मांस होतो, रस होतो, जे काय होणार आहे तो होतो. बरोबर. त्याच्यामध्ये पोषक भाव पण असतात आणि विसर्जनीय भाव सुद्धा असतात. दोन्ही एकत्रित असतात. त्याचे डिस्क्रिमिनेशन झालेलं नसतं की हा फेकायचा आहे, हा टाकायचा आहे, हा घ्यायचा आहे, हे कळत नसतं. कफ कसा आहे तर शरीरातला प्राकृत कफ हा बल आहे. प्राकृतस्तु बलम श्लेष्म, विकृतो मल उच्यते. त्यामुळे प्राकृत जोपर्यंत आहे तोपर्यंत तो शरीराचा पोषण करणारा, असा बल देणारा असा असतो. आणि अजीर्ण ही जी गोष्ट आहे ही आमा असल्यामुळे तो लगेच त्याला कफाला पोषण करत राहतो, विकृत कफाला. त्यामुळे आम हा शरीरामध्ये साऊंड्स लाईक विकृत कफ. इट्स नॉट विकृत कफ, इट साऊंड्स लाईक विकृत कफ. त्यामुळं काय होतं तर आमज ज्वरामध्ये मूत्राधिक्य आहे. आमाजीर्णामध्ये मूत्राधिक्य आहे. आमज ज्वरामध्ये मूत्राधिक्य आहे. कारण तो क्लेद परिवर्तित तो जो काही परिवर्तित होतो तो मूत्रातनं जायला लागतो. तर अजीर्ण ही गोष्ट कफाला पोचणारी आहे. दिवा स्वप्न अतिबृहणही प्रच्छर्दनाद्य अयोगेन, अयोग झाला असेल तर भुक्त मात्र वसंतयोहो पूर्वान्ने पूर्वरात्रेच श्लेष्मा द्वंद्वम तु संकरात. प्रच्छर्दनादी अयोग याच्यामध्ये सगळ्या जे शोधनाचा अयोग येतो. कुठल्याही शोधनाचा वमन, विरेचन, आस्थापन सगळं याचा जर आधी. अयोग झाला तर त्यांनी कफवृद्धी होते. मिश्री भावात समस्तानां सन्निपातः तथा पुनः. सन्निपातामध्ये काय आहे तर मॅक्झिमम सध्याच्या सोसायटीमधल्या गोष्टी आहेत तर सगळ्या इथे. संकीर्ण नाही का, संकीर्ण भोजन. तुम्ही कुठलाही एक फूडवाला शो बघा, फुडरी शो जे असतं सगळे ते कुकरी नाही, फुडरीज आहेत सगळे. ते सगळे तुम्ही कुठलाही शो बघा तुम्ही, तो कशातही काहीही घालतो बरं का. आणि सगळ्यात शेवटी सांगतो इट इज व्हेरी गुड फॉर विटॅमिन सी, विटॅमिन बी अँड व्हेरी लो कॅलरी. प्रत्येक गोष्ट लो कॅलरी असणं म्हणजे चांगलं. हा एक पहिला बेसिक, पहिली गोष्ट ही आहे. आणि हाय प्रोटीन म्हणायचं आणि तिकडे भरपूर चीज घालायचं, भरपूर पनीर घालायचं आणि पनीरचे क्यूब्स खा असा सल्ला दिला जातो. आणि जो आपल्याकडे अभ्यास न करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं संकीर्ण म्हणजे काय, जे माहिती नाही, जे नक्की ह्याच्यातनं काय घडेल असं सांगू शकत नाही तुम्ही. म्हणजे पावभाजी खाऊन वरती तुम्ही जर का ज्यूस पिलात आणि सुरुवातीला स्टार्टर म्हणून तुम्ही चायनीज सूप खाल्लात तर नक्की पोटात जाऊन काय होईल सांगू शकाल? मांचा सूप खाल्ला, वरती पावभाजी खाल्ली आणि वरती तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यूस पिलात, किंवा थिक मँगो मिल्कशेक, काय होईल हो पोटात? मध्ये पावभाजी काढून टाकू, त्या ठिकाणी आपण म्हटल्यास नान किंवा पराठा आणि पनीरची भाजी ठेवूयात तरी सुद्धा अजून कन्फ्युजन वाढेल. काय होईल पोटामध्ये हे सांगता येत नाही, संकीर्ण असतं. आणि तेच एक्झॅक्टली अग्नीचं होतं. अग्नीला कळत नाही हे तुटलेले तुकडे ह्यांना काय करू ह्यांचं. म्हणजे हा पृथ्वी मी अस्थि बनू का मांस बनू
कारण हे जे जेव्हा तुकड्या होतात त्या तुकड्यांचं काय करायचं ह्या संकीर्णत्वाने त्याचं कन्फ्युजन असतं. हा संकीर्ण, अजीर्ण, विषम, विरुद्ध, अध्यशनादिवी, व्यापन्न मद्य, व्यापन्न मद्य बिघडलेलं मद्य, व्यापन्न मद्य, पानीय, शुष्क, शाक, आममूलकही, शुष्क शाक. आणि आपल्याकडे 2 ग्रॅम पावडर पडवळाची खाल्ली जावी, कारण पडवळ फार चांगला. किंवा दुधीची पावडर मिळतो नाही का, दुधीची पावडर मिळते आणि ती आयुर्वेदिक कंपनीच विकते बरं का. त्याचे शुष्क शाक, आममूलक माहिती असलेली गोष्ट, पिण्याक सुदैवाने सध्या हे मिळत नाही. काय मृद्यव, मृद्यव, हा मृत आणि यव, मृत. पुनर्वसूमध्ये एक पेशंट आता माझ्याकडे आले, तर त्यांचं असंच सगळं लक्षणं त्यांची भयानक मिश्र असलेली, म्हणजे सांध्यांची लक्षणं, हृदयाची लक्षणं, रजप्रवृत्तीची लक्षणं, त्वचेची लक्षणं, डोळ्याची लक्षणं, आणि त्यांच्याकडे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फाईल्स होत्या बरं का. म्हणजे रुमॅटॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, डर्मॅटॉलॉजिस्ट आणि एंडोक्रायनॉलॉजिस्ट. काही कळत नसते की एंडोक्रायनॉलॉजिस्ट, हे सगळे एकत्रित फाईल्स होते. आणि त्यांच्याकडे सांगितलं की ह्याचं हे असं आहे सर, आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रिस्क्रिप्शन. आणि त्यांचा हेतू सेवन होता मृत, भाजलेली माती खातात. भाजलेली माती विकत मिळते, पॅकेट्स मिळतात खायला बरं का, कारण ते खूप छान लागतं बरं का. तुम्ही लहान असताना कोणी जर का पेन्सिल, नवीन नवीन आणलेली पेन्सिल खाल्ली असेल तर ते कसं लागतं ना, ते चघळत राहावं असं वाटतं. कषाय असलेला असा एकदम तो वैशद्य देतं तोंडाला ते. त्यामुळे मृत भक्षण, त्यातनं निर्माण झालेला हा सगळा काही खटाट होता. त्यामुळे पायाला सूज, पांडुता, आपल्याकडे असलेली सगळी लक्षणं दिसणारी, कृमीची लक्षणं, पांडूची लक्षणं आणि शोथ, मृत भक्षणजन्य हा प्रमुख हेतू. आणि त्यांच्याकडे ह्या 5 फाईल्स होत्या. मृत, यव, सुरा, पूती, शुष्क, कृशामिषयी, आता हे तर कळणंच काय सध्या कठीण आहे. दोष त्रयकरैहि तैहि तैहि तथा अन्न परिवर्तनात, हे सध्या अन्न परिवर्तनात, हे तुम्हाला मगाशी सांगितलं. अन्न परिवर्तन कुझिन्सचं हायब्रिडायझेशन आहे. पहिल्यांदा प्राण्यांचं हायब्रिडायझेशन झालं, आता कुझिन्सचं हायब्रिडायझेशन आहे बरं का. कुझिन्स म्हणजे क्युलिनरीज, म्हणजे स्वयंपाककला, पाककृतींची मिश्रण करणं, पाककलांची मिश्रण करणं, कुझिन्सचं मिश्रण करणं. मल्टी क्युझिन रेस्टॉरंट असं अभिमानाने लिहिलेलं असतं, बरोबर ना. आणि त्यांची मिश्रणं ते वेगवेगळं तयार करतात आणि खाणारा त्यांची मिश्रणं करून खातात. हां, म्हणजे इंडियन पास्ता हे काय आहे तुम्ही, म्हणजे खरोखर म्हणजे असा नसतोच हा पास्ता. म्हणजे अमेरिकन पिझ्झा आपण खाऊच शकत नाही, कारण तो इतका बाळ असतो की इथेच तो फिरत राहतो आणि दुसऱ्या दिवशी खाली फिरत राहतो, कारण तो बाहेरच पडू शकत नाही. तो इतका त्याच्यामध्ये चीज असतो की तो पचायला आणि त्याला बाहेर फेकायला आपल्याला तिखट खायलाच लागतं. म्हणजे मी US मध्ये गेले असताना त्याच्यामध्ये 6 सॅचेट्स कापून टाकले होते सगळे. इतका बाळ, त्यात तिखटाचं नसतं काही, आणि आपल्याला तेवढं चिकट पचवायला तिखट लागतं, कळलं का. त्यामुळं हे जे काही आहे अन्न परिवर्तन म्हणजे काय, अन्न हेच सगळं प्रकार. त्यामुळे पास्तामध्ये कुठनं येतो पनीर, हे नसतोच पनीर, त्याच्यामध्ये ब्रोकोली आणि सगळ्या त्यांच्या वेगळ्या गोष्टी आहेत बरोबर. त्यामुळे त्यातला अजून एक त्यातला कुठला तो थाई करी, थाई करी ही भाताबरोबर खाण्याची गोष्ट आहे.
आणि कसं तर जवळजवळ इक्वल क्वांटिटीमध्ये असतात त्या दोन्ही गोष्टी. करी आणि भात हा इक्वल घेऊन आपण आमटी आणि भात एकत्रित इक्वल क्वांटिटीमध्ये करून खात नाही, पण त्याच्याकडे एवढ्या मोठ्या 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 फोडी त्यात घातलेल्या असतात. आणि त्यांच्याकडच्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याकडे सगळ्या उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे आपल्याकडे फक्त त्या करीचा मसाला असतो. ऋतुदुष्टात ऋतुदुष्ट होणं, जे मग साधारणतः 3 ते 4 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर जानेवारीमध्ये पाऊस होता, नोव्हेंबरमध्ये पाऊस होता. ऋतू विपरीत होणं ही गोष्ट, आणि तेव्हाच एक्झॅक्टली पुण्यामध्ये सगळे साथी चाललेले होते, सगळ्या साथी तेव्हा होते. ऋतुदुष्टात पुरोवात ग्रहावेशात, ग्रहावेश हा संधिपात आहे. विषात गरात, विषात आणि गरात, गर म्हणजे हे कृत्रिम विष आहे. कृत्रिम विष आपल्याला दिसायला सगळ्यात सोपी गोष्ट, स्टिरॉइड दिल्यानंतर स्वच्छ जे काही दिसणारी गोष्टी असतात ते सगळे संधिपाताचे लक्षण असतात. दुष्टांनात पर्वताश्लेषात ग्रहैः जन्म ऋषपीडनात मिथ्यायोगाच्च विविधात पापात च निषेवणात स्त्रीणां च प्रसववैषम्यात. कायम सुतिका अवस्था ही वर्षा ऋतुचर्येसारखी जायची. कुठलाही ऋतू असला, कुठलीही लक्षणं दिसत असली सुतिकेमध्ये, तरीसुद्धा कायम हा सान्निपातच आहे असं गृहीत धरायचं असतं. आणि कधीही एकाच दोषाकडे कलायचं नाही, कधीही एका दोषाकडे लगेच कलायचं नाही, जोपर्यंत तुम्हाला कन्फर्म नसेल की हा वात आहे आणि बाकीच्यांचा अनुबंध नक्की नाही. कधीही सुतिके अवस्थेमध्ये एका साईडला कलायचं नाही, कारण कायम तो सान्निपात असतो. वर्षा ऋतू कायम सान्निपात असतो. कधीही खूप तीक्ष्ण उष्ण वापरायचं नाही. पाऊस पडतोय, खूप थंडी आहे, खूप मोह होतो उष्ण वापरण्याचा, पण ते टाळायचं आहे. कायम त्याला थोडासा एक मार्जिन ठेवूनच हँडलिंग व्हायला पाहिजे. मिथ्योपचारता आणि मिथ्या उपचाराने. प्रतिरोगम इति क्रुद्धा रोगाधिष्ठानगामिनी रसायनी प्रपद्याशु दोषादेहे प्रकुर्वते. प्रतिरोगम, प्रत्येक एक एक रोगांमध्ये क्रुद्धा रोगाधिष्ठानगामिनी. रोगाधिष्ठानगामिनी तर अधिष्ठान, विकार प्रकृती, अधिष्ठान आणि समुत्थान. समुत्थान म्हणजे हेतू, जे मागे सगळे सांगितलेले आहे. विकार प्रकृती म्हणजे दोष, आणि अधिष्ठान ज्याच्या आधारे वेदनानाम अधिष्ठानम, ज्याच्या आधारे व्याधी निर्माण होतो, ज्या आश्रयाने व्याधी निर्माण होतो. अधिष्ठानगामिनी प्रतिरोगामध्ये वेगवेगळ्या अधिष्ठानाने तेच दोष भिन्न भिन्न व्याधी निर्माण करत असतात. रसायनी हे सगळं मटेरियल रोगाधिष्ठानगामिनी रसायनी ज्या असतात ते त्या अधिष्ठानापर्यंत पोहोचवतात. रसायनी हा शब्द इथे आलेला आहे, हा फार कॉमनली वापरल्या जाणारी ही गोष्ट नाही. तर रसायनी असा शब्द अतिशय उद्देशपूर्वक आहे. रस अयनी, रसानेच जाणारा, रसाच्या मार्गातनं जाणारा. रस हा त्याचा कारणीभूत असतो. त्यामुळे जो यथाच अनुविसर्पता, अनुविसर्पण जे आहे, अनुविसर्पण होण्यास मीडिया रस आहे. बरोबर? त्यामुळे त्या भिन्न भिन्न अधिष्ठानासाठी जाण्याचा मीडिया रस आहे, म्हणून रसायनी असा शब्द या ठिकाणी येतो. इति वैद्यपती सिंहगुप्त सोनू श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टांगहृदय संहितायाम तृतीय निदानस्थाने सर्वरोग निदानम नाम प्रथमोध्याय समाप्त. हां, शंका असेल थोडक्यात शंका विचारा. सर मला एक दोन शंका. आजकाल पेशंट येतो, रुग्ण येतो ना, तेव्हा सगळेच हेतू असतात त्याचे. आहारच पण असतो, विहारच पण असतो, मानस पण असतो, कालाचा पण मिथ्यायोग चालू असतो, सगळंच ॲट अ टाईम असतं. मग संप्राप्तीमध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजनच होतं की नेमकं कशाचा विचार करायचा किंवा चिकित्सा देताना कशाचा विचार करायचा. म्हणजे मल्टीफॅक्टर्सच असतात, त्याच्याबद्दल काही वादच नाही. ज्या ठिकाणी कार्यकारणाची पूर्ण लिंक लागते त्याला महत्त्व द्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ,
हाच शब्द मधुकोशामध्ये इति कर्तव्य ताको रोगोत्पादको हेतू असा शब्द वापरला आहे, त्यासाठीच वापरलेला आहे मधुकोशामध्ये, की उरोदाह अम्ल उद्गिरण हे प्रमुख लक्षण आहे आणि शिरशूल हे प्रमुख लक्षण आहे, बरोबर. आणि त्या रुग्णाच्या हेतुसेवनामध्ये मद्यपान आहे, चिंता आहे, अव्यायाम आहे, दिवास्वाप आहे आणि तो सकाळी उठून 2 केळी खातो, असे सगळे त्याचा हेतुसंग्रह आहे. तर त्या हेतुसंग्रहामधला त्या लक्षणांना मॅचिंग आणि इति कर्तव्यता झालेले हेतू कुठले? तर चिंता, बरोबर आहे. अजून मद्यपान. या 2 गोष्टींना एम्फसिस देऊन त्यांना सांगायचं असतं की मद्यपान आणि चिंता ह्याला मॅनेज होणाऱ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही अनुलोम विलोम करत जा, तुम्ही तो स्ट्रेस मॅनेज होणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे व्हायला पाहिजे. स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी काही गोष्टी तुम्ही नियमित करणं गरजेची गोष्ट आहे. हा स्ट्रेस मॅनेजमेंटचा भाग झाला, चिंतेचा एक उपाय तुम्ही करून घेतला. आणि हेतुसेवन जो आहे बाकीचा त्यातल्या मद्याचा, तो मॅनेज करायला लागतो. केळीवरती किती एम्फसिस देणं गरजेची गोष्ट आहे, अव्यायामावरती किती एम्फसिस देण्याची गोष्ट आहे. आत्ताच्या लक्षणांपुरतं करेक्ट. पुढं आपण लोकांना शहाणपण शिकवायला बसलेलो नसतो प्रोफेशनली. काय म्हणायचं रामदासांच्या भाषेमध्ये सांगायचे, अवघे शहाणे करून सोडावेत अवघे जन, असं काही करू शकत नाही आपण. त्याला आपण हे नक्की सांगू शकतो की हा तुम्ही थोडासा व्यायाम केला तर जरा बरं पडेल. पण एम्फसिस देण्याची गोष्ट अव्यायाम आहे का? नाही. अव्यायामाची इति कर्तव्यता त्याच्यामध्ये कंप्लीट झालेली आहे का? मग जेव्हा पेशंट तुम्हाला असं म्हणतो ना, आम्लपित्त बरं व्हायला लागल्यानंतर, की आता माझं वजन पण कमी करायचं काहीतरी सांगा ना डॉक्टर, मग त्याला सांगायचं आता तो व्यायाम, त्याला ह्या लक्षणाचं एम्फसिस आहे ना, व्यायाम. 2 केळी खातोयस ना, ते बंद कर. पण एम्फसिस कशावरती द्यायचं, तर जी संप्राप्तीची चेन तुम्हाला ब्रेक करायची आहे त्याच्याबद्दल तुमचं प्रिसिजन पाहिजे, तुमचा फोकस तिथे पाहिजे, तुमच्या इन्स्ट्रक्शन्स प्रिसाईज हव्यात. आपण पहिल्याच इन्स्ट्रक्शन्सला जेव्हा सगळं सांगतो ना, केळी तुम्ही बंद करा, तुम्ही व्यायाम सुरू करा, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही पावभाजी खाऊ नका, तुम्ही लोणचं खाऊ नका, तुम्ही चटणी खाऊ नका, पण तुम्ही काय खाऊ मग असं तो म्हणतो ना. तेव्हा त्या संप्राप्ती जेव्हा तुम्हाला मोडायची असते, तुमचं पथ्य, तुमची औषधं, तुमचे इन्स्ट्रक्शन सगळ्या प्रिसाईज हव्यात, की तो संप्राप्ती मोडूनच निघायला हवी आणि त्याला स्वतःचं फ्रीडम, एक त्याला एरिया त्याला मिळतो. त्याच्यामध्ये विचारता त्याच्यामध्ये असं पण असतं की कधी कधी इतके परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स असतात की एक वात वाढवणारा आणि त्याच्याबरोबरच एक वात कमी करणारा किंवा कफ वाढवणारा, असं म्हणजे तोच रुग्ण रात्री जागरण करत असतो आणि तोच रुग्ण दिवास्वाप करत असतो. तर त्याच्यामध्ये काही काही हेतू एकमेकांना प्रतिरोध करणारे असतात. म्हणजे काल माझ्याकडे एक आजोबा, एक 72-73 वर्षांचे आजोबा पेशंट म्हणून आले होते, ज्यांना वाम जानुशूल होता आणि नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिला होता. आणि तपासलं तेव्हा एका बरोबर टिपिकल एके ठिकाणी जो आपण ओळखतो की हा कम्प्लिटली संधिवात न त्याला जरी संधी आटोप असेल किंवा असेल तरी तसं न होता एक कंडराशूल आहे असं टिपिकल. आणि त्यांच्या हेतूंमध्ये कुठे तसं फार सापडत नव्हतं की कंडरा दृष्टी व्हावी किंवा रक्ताकडे जावं असं काही. आणि नंतर सगळं झालं, औषधं दिल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर आला, तर तो बाहेर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी मद्य थोडंसं मी ड्रिंक्स घेतो म्हणून. आता हा माणूस 72 वर्षांचा माणूस एकटा शेती करतो, 15 एकर शेती तो एकटा करतो. असं असताना अतिश्रम हे आहेत. आणि तो म्हणतो, त्यांनी मला सांगितलं की ते घेतल्यानंतर मला रिलॅक्स होतं, म्हणजे त्या श्रमाचा नाश करण्यासाठी म्हणून ते मद्य त्यांना उपयोगी पडत असेल. म्हणजे मी विचार केला की हे 1-2 मिनिटं मला असं वाटलं की हे मद्य बंद करावं की न बंद करावं. कारण जर 72 वर्षांचा माणूस अति कष्ट करत असेल आणि ते घेतल्यानंतर म्हणजे माझं तो म्हणाले की माझं अंग दुखणं म्हणजे जर ते बरं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला ते कॅल्क्युलेशन्स करायला लागतात की मग त्यांना सांगितलं की म्हणजे त्याचं प्रमाण आणखी कमी करा, त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आणि असं तेवढ्या छोट्या प्रमाणात ते घ्यायला, म्हणजे त्याचं त्या वातप्रकोपाचा प्रतिरोध करणारा तो आहे. पण तो मध्य जाऊन कंडरादृष्टी पण करतोय, रक्तदृष्टी पण करतोय, कारण सातत्य सेवन आहे त्याचं. तसे जसे खूप उदाहरणं बघायला मिळतात. आता माझ्या सासूबाई म्हणतात की मी सकाळी व्यायाम करून आल्यानंतर 10-10:30ला मला खूप झोप येते.
वय वर्ष 70 आणि मिळाल्यानंतर मग त्यांना तुम्ही दिवा स्वाप करा असं नाही, पण आल्यानंतर तेवढी विश्रांती घ्या, एक अर्धा तास झोपा तुम्ही, जे की जेवणा अगोदर असतं तेवढं तुम्हाला ते सांगायला हरकत नसतं. आणि असे पथ्या पथ्य सांगताना सकारात्मकता पाहिजे हा त्यातला, आणि नकारात्मकता अतिशय प्रिसाईज पाहिजे. बायोलॉजी ही मल्टीफॅक्टोरियलच आहे. आणि खरं सांगायचं झालं ना तर वैद्यकशास्त्र हे पूर्ण शास्त्र नाही आहे. पहिला भाग, पूर्ण शास्त्र नाही आहे म्हणजे काय, ती कला आणि शास्त्र असं मिश्रण आहे. म्हणजे कलेमध्ये तो माणूस, तो जेव्हा कलाकार एखाद्या पेंट करत असतो ना, तो त्यामध्ये तीच शेड घेतो. त्या ठिकाणी त्याच्याऐवजी दुसरी शेड घेऊन काय होईल, चित्र वेगळ्या पद्धतीचं तयार होईल. गाणारा एक वेगळी जागा घेतो गाताना गाण्यामध्येच, तर ते जे खाली वर जागा घेण्याचं जे असतं त्याच्यापेक्षा वेगळं केलं तर काय होतं, ते थोडंसं वेगळं गाणं तयार होतं. तसंच वैद्य त्रिभुवन कीर्ती वापरण्याच्या ऐवजी महावाद विध्वंस वापरतो. बरोबर. पथ्य सांगत असताना हे खा आणि ते खा हे सांगत असताना तो वेगवेगळ्या ठिकाणी, हे जी फ्रीडम आहे ना, तू म्हणतोस तसं फ्रीडम घ्यायला बेसिकली आपल्याला अलाउड आहे, हा पहिल्यांदा समजण्याचा भाग. आणि फ्रीडम घेत असताना तुमच्या डोक्यामध्ये कार्यकारण ठेवून तुम्ही ते फ्रीडम घ्यायचं. कुठं घ्यायचं कुठं नाही घ्यायचं ही कला, हे स्किल आपल्याला अवगत करायचं असतं. शास्त्राचा जो आदेश आहे त्या आदेशाला, कुठल्या आदेशाला इथे 100% लागू करायचं आणि कुठल्या आदेशाला इथे 100% कोलून टाकायचं, हे फ्रीडम घ्यायला आपल्याला अलाउड आहे. म्हणजे कृष्ण व्यक्ती आहे आणि जर का तो म्हणतोय की मी दधी सेवन करतोय, तर बाबा कर सेवन, हरकत नाही. पण रात्रीचं खाताना फक्त एकाच चमच्यापेक्षा वर जायचं नाही बरं का, तो खुश होतो. त्याला रुची राहते, त्याचा वाद कमी होत राहतो, त्याचा अभिछंद तेवढा वाढत नाही. पण तेच जर का तो पित्ताचा, रक्तदृष्टीचा, शिरशूलाचा असेल तर रात्री दही चालणार नाही म्हणजे नाही. हे इतकं प्रिसाइजली तिथे ते कट करायला. म्हणजे तो दुसरा हेतू किती कॉम्पेन्सेट करतोय पहिल्या त्याच्या विरोधी हेतूला, असं जजमेंट घेऊन ते आपल्याला तो हेतू बंद करायचा का थोडंसं परिवर्तन करून हरकत नाही घ्यायची असं ठरवायचं. म्हणजे फळं, आईस्क्रीम आवडणारे भरपूर आईस्क्रीम असतात, आवडणारे भरपूर लहान मुलं असतात, त्यांना सांगतो देशामध्ये आईस्क्रीम नक्की खायचं बरं का, मग तो आईस्क्रीम नक्की खातो आणि त्यांना काही त्रास होत नाही. आता आईस्क्रीम अजिबात नाही खायचं. हे टीचिंग आहे, एज्युकेटिंग आहे. चॉकलेट खायचं असतं मुलांना, मान चॉकलेट बिस्किट खाऊन काय होतं, त्यांची भूक कमी होतात, कारण ते सतत खात राहतात, अजीर्ण होत राहतात. त्यामुळे पेशंटना मी काय सांगतो त्यांना की तुला बिस्किट खायचं आहे ना किंवा चॉकलेट खायचं आहे ना, तुझं जेवण झालं की लगेच तू एक चॉकलेट खायचं आणि लगेच एक बिस्किट खायचं. आरामात त्यांचा अग्नी एवढा असतो ना की जेवण करून ते चॉकलेट बिस्किट आरामात पचवतात. पण बिस्किट खाल्ल्याने दुर्बल झालेला अग्नी अन्न नाही पचवत. त्यामुळे एम्फसिस आणि ती सगळ्या गोष्टी त्या मॅनेज कशा करायच्या ह्या ठरवायला पाहिजे. बाहेर ऐकू आलं का, किती जण आहेत बाहेर? अजून आहेत तुमच्याकडे थांबायचं.